तू ॲज इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट काय एक्झॅक्टली ऑफर करू शकतो जे नॉन इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट नाही करू शकत? म्हणजे विलियम ऑस्लर जे म्हणले ना ते इथे योग्य आहे की विलियम ऑस्लर सेड की सर्दी खोकला विथ अँटीबायोटिक्स 7 दिवसात बरा होतो आणि विदाऊट अँटीबायोटिक्स 1 आठवडा लागतो. इन्फेक्शियस डिसीजेस तुम्ही म्हणलात तसं ना इंडियामध्ये यायला थोडा वेळ लागला. तर विच इज अ पॅराडॉक्स इन इट सेल्फ, कारण आपली इन्फेक्शियस डिसीजेसची गरज ही खूप आहे जगापेक्षा. आय थिंक कोविड वॉज अ वॉटरशेड मोमेंट in medicine as well as our societal collective life as a whole. पण हे सगळं करत असताना तुला तुझ्या स्वतःच्या जीवाची भीती नाही का वाटली? अमृता कधी एक दिवस नाही म्हणली की तू कोविडमध्ये रात्री 12 पर्यंत थांबतोयस तर आपल्या घरी कोविड आणशील का? तर असं नाही म्हणली ती कधी. ती म्हणली की आतापर्यंत आपण लोकांचं चांगलं केलं, तुला तुझं चांगलंच होईल, तू बिंदास काम. तुला असं कधी वाटलं का की आता आपण गिव्हअप करतोय, म्हणजे फार म्हणजे कोविड मधला जो स्ट्रेस आहे सगळा असं गिव्हअप करावं असं वाटलं, असं काही फिलिंग आलं का कधी? प्रॉब्ली नोईंग हिम त्याचं बिगेस्ट इन्स्पिरेशन होतं की मी माझ्या लोकांसाठी करतोय. पण इथं ना मी अंधारात आणि माझ्याकडे लोक उत्तरासाठी बघतात असं एक होतं. सो ते सुरुवातीला खूप हे होतं. परीक्षेत तुझ्या हॉबीज काय आहेत? आई ती मी नाही लगेच असा होता पेपर म्हणलं मी नाही गेलो पेपरला. ती म्हणली का? ती म्हणलं सचिन आउट नाही झाला तोपर्यंत. आतापर्यंतच्या सगळ्या IPL मध्ये तुमचा सगळ्यात फेवरेट कॅप्टन कुठला? माझा रोहित शर्मा. हो ना, म्हणजे हॅपी मोमेंट मध्ये छान सगळं वाटत असताना सुद्धा जी गोष्ट आपल्याला करायला आवडते Correct. त्याला मी हॉबी म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. नमस्कार, मी डॉक्टर पद्मज. कोविड म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो, कारण त्या काळामध्ये बऱ्याच जणांना आपल्या जवळच्यांना गमवावं लागलं आहे. या काळामध्ये बऱ्याच कोविड वॉरियर्सनी अगदी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढं येऊन काम केले आणि एस्पेशली इन्फेक्शियस डिसीजच्या डॉक्टरांनी फ्रंटलाईनवर काम केले. तर असेच इन्फेक्शियस डिसीजचे डॉक्टर आपल्याकडे आज येऊन आपल्याशी गप्पा मारणार आहेत. डॉक्टर परीक्षित प्रयाग आणि डॉक्टर अमृता प्रयाग आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर परीक्षित ते इन्फेक्शियस डिसीज कन्सल्टंट आहेत. त्यांनी अमेरिकेमध्ये इन्फेक्शियस डिसीज मध्ये डिग्री घेतली आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट इन्फेक्शन्स म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनबद्दल त्यांची स्पेशालिटी आहे. ते पुण्यामध्ये काम करतात आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अमृता प्रयाग यांनी MD फार्मॅकॉलॉजी केलं आहे अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर त्यांनी तिथं क्लिनिकल ट्रायल्स आणि रिसर्चमध्ये काम केले आणि त्याबरोबरच सायंटिफिक रायटिंग मध्ये पण त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या भारतामधल्या बऱ्याच लिडिंग जर्नल्ससाठी आणि रिसर्चसाठी कंपन्यांसाठी सायंटिफिक कंटेंट रायटिंगचं काम करतात. चला तर मग आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर परीक्षित प्रयाग आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अमृता प्रयाग. नमस्कार. नमस्कार. परीक्षित, फर्स्ट ऑफ ऑल इट्स व्हेरी great honor for us to have you here for our podcast. Infectious disease as a concept was much accepted and received well by people at COVID time. So I think COVID was a watershed moment in medicine as well as our societal collective life as a whole. त्यावेळेला मला आठवतं आपण ज्यावेळेला कोविड थ्रू जात होतो, सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याला कोविडचं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे तो इन्फेक्शन कुठून आला आहे, लॅबमध्ये तयार केला आहे का बाहेर झाला आहे, मग तो आपल्याकडे कधी येणार आहे, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरल्या. अँड देन इट वॉज अ व्हेरी टफ टाईम. यू पीपल वर्क व्हेरी हार्ड. म्हणजे मी फर्स्ट हँड बघितलेलं आहे तुमची इन्फेक्शियस डिसीजच्या टीमनी एक अननोन इन्फेक्शनला, म्हणजे इन्फेक्शन्स जनरली असं होतं की पेशंटला माहिती नसतं, डॉक्टरला माहिती असतं. कोविडच्या बाबतीमध्ये दोघांना काय दोघांनाही माहिती. अशा परिस्थितीमध्ये ट्रीट करायचं, इट वॉज अ व्हेरी व्हेरी टफ सिच्युएशन. हाऊ डीड यू डील? ॲब्सोल्युटली सर. पहिले तर थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. आणि आय थिंक डॉक्टर्ससाठी टॉक शो किंवा जिथे डॉक्टर्स गेस्ट आहेत आय थिंक खूपच युनिक कन्सेप्ट आहे. त्यामुळे डॉक्टर्स अशा स्टेजवर डॉक्टर्समध्ये गप्पा मारणं, कारण आपण 2च सेटिंग्समध्ये बोलतो, आयदर कम्प्लिटली इन्फॉर्मली कॅन्टीनमध्ये
किंवा कॉन्फरन्सेसच्या स्टेजवर खूपच फॉर्मल सेटिंग्समध्ये. त्यामुळे हा मला वाटतं खूपच छान कन्सेप्ट आहे. इन्फेक्शस डिसिजेस तुम्ही म्हणलात तसं ना, इंडियामध्ये यायला थोडा वेळ लागला, तर विच इज अ पॅराडॉक्स इन इट सेल्फ. कारण आपली इन्फेक्शस डिसिजेसची गरज ही खूप आहे जगापेक्षा. ऍब्सोल्युटली. आपले जर बर्डन्स बघितले, टीबी किंवा ट्रॉपिकल इन्फेक्शन, मलेरिया, डेंग्यू, त्याची गरज असं आपल्याकडे इन्फेक्शनचं बर्डन खूप आहे. अमेरिकेमध्ये 1970 पासून इन्फेक्शस डिसिजेस ही ब्रांच व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्याकडे ज्याचे पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग प्रोग्राम्स आता आले ते त्यांच्याकडे 1970s पासून आले. त्यामुळे आपल्याकडे आय वुड से ती बऱ्यापैकी हे रिसेंटली आलेलं आहे. पण जसं तुम्ही म्हणलात तसं लास्ट काही वर्षांमध्ये इन्फेक्शस डिसिजेसची गरज ही जास्त आपल्याला जाणवते. आणि कोविड, लाईक यू राईटली सेड, मला वाटतं की नुसते इन्फेक्शस डिसिजेससाठीच नाही, पण लॅबसाठी सुद्धा किंवा टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा ती वॉटरशेड मुवमेंट होती की लोकांपर्यंत जाणं, की पीसीआर करणं म्हणजे काय. हो. सो कोविड वॉज टफ, पण इन्फेक्शस डिसिजेसचं महत्व त्याच्यातून लोकांना, इतर डॉक्टर्सना, माझ्या बऱ्याचशा कलिग्सना सुद्धा त्यातनं कळलं. नाही, पण आपण एवढं लेट का आलं असं? व्हॉट डू यू थिंक, व्हाट इज द रिझन? सो आपल्याकडे काही काही ब्रांचेस, फॉर एक्झाम्पल क्रिटिकल केअर म्हणजे आयसीयू मधले एक्सपर्टीज किंवा इन्फेक्शस डिसिजेस, ह्याचं स्ट्रक्चर ट्रेनिंग थोडंसं नंतर इव्हॉल्व्ह झालं, की याची गरज भासणं. तुम्ही म्हणला तसं अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब कोणी करू शकतं, बरोबर. आपल्याकडे म्हणजे आता परवा मी दुकानात गेलो होतो माझ्या मुलीसाठी डायपर आणायला, तर शेजारी एक इंजिनियर उभा होता, त्याला सर्दी खोकला झाला होता. तर त्यांनी विचारलं की मला सर्दी खोकल्यासाठी गोळी दे, तर दुकानदारांनी त्याला अझिथ्रोमायसिन अँटीबायोटिक दिलं. हो, पण अरे व्हायरल झाला तर तसाही तो 4 दिवसात बरा होणार आहे. Correct. आणि मग ॲझिथ्रोमायसिन दिलं त्यांनी आणि बरा झाला तर त्याला वाटतं त्याला की बा, त्याच्यामुळे. antibiotic त्याला माणूस पण देऊ शकतो आणि बरा होतो ना patient. बरा होतो पेशंट. तेच म्हणजे विलियम ऑसलर जे म्हणले ना, ते इथे योग्य आहे की विलियम ऑसलर सेड की सर्दी खोकला विथ अँटीबायोटिक्स 7 दिवसात बरा होतो आणि विदाऊट अँटीबायोटिक्स 1 आठवडा लागतो. तर त्यामुळे जसं आपण म्हणतो तसं, त्यामुळे अँटीबायोटिक्स न देणं आणि किंवा कुठं देणं, मग सिरियस इन्फेक्शन्स किंवा ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यामधली इन्फेक्शन्स, ह्या सगळ्यासाठी ह्या ब्रांचची गरज अजून भासायला लागली. काय होतं सर, 25-30 वर्षांपूर्वी ट्रान्सप्लांट्स, तुम्हाला माहिती आहे ऑन्कॉलॉजीचे डायग्नोसिस, नंबर ऑफ कॅन्सर पेशंट्स, हे सगळं कमी होतं. त्यामुळे ह्या ब्रांचेसची गरज हळूहळू भासायला लागली. Actually, that's what I was coming down to, की तू ॲज इन्फेक्शस डिसीज स्पेशालिस्ट काय एक्झॅक्टली ऑफर करू शकतो जे नॉन इन्फेक्शस डिसीज स्पेशालिस्ट नाही करू शकत, विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी एल्स? ऍब्सोल्युटली नाही. हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी इनफॅक्ट काही हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अजून जातो तेव्हा त्यांना इन्फेक्शस डिसीजचा रोल, आता कोविड नंतर बरंच त्याचं हे झालंय, पण 80-90% ऑफ द हॉस्पिटल्स नाव नो, पण 10% अजून हॉस्पिटल्सला पण हे समजायला लागतं की इन्फेक्शस डिसीजेसचा एक्सपर्ट एक्झॅक्टली काय करतो. तर एक म्हणजे की जसं तुम्ही म्हणलात तसं अँटीबायोटिक प्रॅक्टिसेस रॅशनलाइज करणं, की ज्याला अँटीबायोटिक्सची गरज नाही त्याला न देणं, योग्य अँटीबायोटिक्स देणं, आणि कॉम्प्लेक्स इन्फेक्शन मॅनेज करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो की अनेक अँटीबायोटिक्स. मीन बाय रेजिस्टन्स म्हणजे काय असतं एक्झॅक्टली ते? सो आता काय आहे की आपल्याकडे इतके अँटीबायोटिक्स जगामध्ये वापरले जातात की बरेचसे त्यातले जंतू हे काही अँटीबायोटिक्सला काम करेनसे झाले. जितकं जंतू हुशार असतात, जंतू माणसापेक्षा हुशार असतात. ते आपल्याला दिल्ली ज्याने फेमस केलं तो एक्झॅक्टली न्यू दिल्ली न्यू दिल्ली मेटॅलोबिटल ऍक्टिव्हिटी. सो त्यामुळे एक त्याच्यातला जो आहे की रेझिस्टन्स हा जो गोष्ट आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं जंतू हुशार असतात. माणसाच्या जर्नीमध्ये काय झालं की आपल्याला उकडायला लागल्यावर आपण एसी इन्व्हेंट केला. जंतूंनी काय केलं, त्यांना उकडायला लागल्यानंतर ना त्यांनी स्वतःला कसं उकडू नये याच्यावर काम केलं. तर त्यामुळे हा जो जंतूंची ही जर्नी आहे ना, ही माणसापेक्षा हुशार आहे त्यांची इव्होल्युशनची जर्नी. तर त्यामुळे अँटीबायोटिक्सला ते अडॅप्ट करतात, अँटीबायोटिक्सला ते रिस्पॉन्ड करेन असे होतात, आणि त्यामुळे जितके अँटीबायोटिक्स आपण देतो तितके आपण रेझिस्टन्स बघतो. सो दॅट इज म्हणजे औषधाला रिस्पॉन्ड आधी करायचा पण नंतर करायचं नाही, त्याला म्हणतात रेजिस्टन्स. एक्झॅक्टली ओके, एक्झॅक्टली. सो रेझिस्टन्स हा इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली मोठा प्रॉब्लेम आहे. इंडियामध्ये नव्हेच बऱ्याचशा देशांमध्ये आहे, पण आपल्याकडे डेफिनेटली मोठा प्रॉब्लेम. आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एक तर मला दिसतं की लोक बरं वाटायला लागलं की 3 दिवसांनी अँटीबायोटिक बंद करायचे किंवा उठसूट गरज नसताना अँटीबायोटिक वापरायचे. बरोबर. असे अजून काय म्हणजे व्हॉट एल्स? सो अँटीबायोटिक प्रिस्क्रिप्शन अनरेग्युलेटेड खूप आहे सर. म्हणजे आपण जर अँटीबायोटिक्सचं प्रिस्क्रिप्शन बघितलं तर आपल्याकडे कोणी अँटीबायोटिक्स देऊ शकतं. नाही, पण लोक दुकानदार देऊ काय गरज आहे स्पेशलिस्टची? कुणी देऊ शकतं, उगाच डॉक्टरकडे जायचं पैसे कशाला खर्च करायचे? बरोबर. सो कोणी देऊ शकतं आणि कोणी द्यावेत ह्याच्यातला जो फरक आहे तो महत्वाचा आहे. Right, की कोणी देऊ शकतं अनफॉर्च्युनेटली जरी खरं असेल तरी कोणी द्यावेत का? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अँटीबायोटिक्स बद्दल समजणाऱ्या माणसांनीच ते द्यावेत, दुकानदारांनी देऊ नये. पण इतर फील्ड मधलं सुद्धा अँटीबायोटिक्सचं जर युसेज बघितला की पोल्ट्रीमध्ये, वेटरनरी सायन्सेसमध्ये, ह्या फिशरीजमध्ये, इकडं सगळीकडचा जर अँटीबायोटिक युसेज बघितला तर आय थिंक आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे अँटीबायोटिक प्रिस्क्रिप्शन. सो हाऊ डू यू थिंक दिस कॅन बी सॉर्टेड आउट?
म्हणजे अनफॉर्च्युनेटली एज्युकेशन इज दी ओनली वे आउट. कारण काय की डिग्री घेतो तेव्हा एज्युकेशन जर थांबलं तर देन इट इज डिफिकल्ट. सो त्यामुळे एज्युकेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन हे या गोष्टीमध्ये खूप महत्वाचं आहे की अँटीबायोटिक प्रॅक्टिसेस बद्दल अजून लोकांना एज्युकेट करणं. शेवट गेल्या काही वर्षांमध्ये गव्हर्नमेंट इज टेकिंग कीन इंटरेस्ट इन दिस. म्हणजे Okay. एक इफ आय टू टेल यू अ गुड साईन, बऱ्याचशा स्टेट्सनी आता त्यांचे अँटीबायोटिक रेझिस्टन्सचे प्रोग्राम्स बनवले. दॅट इज फॅन्टॅस्टिक. ऍब्सोल्युटली. केरळा वॉज द लीडर इन दिस, की केरळाने त्यांचा सॅपकार नावाचा प्रोग्राम बनवला की ऍक्शन प्लॅन अगेन्स्ट अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. आता महाराष्ट्राने तो बनवलेला आहे. सो काही राज्यांनी ते बनवलेलं आहे. केरळ सर्वात चांगलं काम करत आहे. कदाचित लिटरसी केरळाची सर्वात जास्त आहे. सो गव्हर्नमेंट लेवलच्या पॉलिसी स्ट्रिंजंट आहेत. पण आणि आता फॉर एक्झाम्पल आमची जी नेक्स्ट इन्फेक्शस डिसीजेस सोसायटीची जी नेक्स्ट नॅशनल कॉन्फरन्स आहे ती ऍक्च्युली गुजरात गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशन मध्ये चालणार आहे. वाव. सो त्यामुळे गव्हर्नमेंट ह्या क्षेत्रामध्ये उतरणं हे अत्यंत गरजेचं आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज आय थिंक फॉर इन जनरल फॉर पीपल. बऱ्याचदा मला वाटतं की पेशंट साईडनी पण प्रेशर येतं डॉक्टरवर हो. की अँटीबायोटिक दिली पाहिजे, करेक्ट. नाहीतर काहीच दिलं नाही. हो, डॉक्टर हो. काय हो. अशी पण एक हे आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी किती केसेस मला सांगितलं की पेशंट म्हणजे काहीच नाही दिलं म्हटल्यावर पेशंट डिसपॉइंट झाला. हा, So correct. तसं ते प्रेशर येतं की द्यायला Correct. पाहिजे. ऑल्सो ओव्हर द काउंटर देणारं ते रेग्युलेशन. अँटीबायोटिक सोड. आपल्याकडचे पेशंट सिटी स्कॅन नॉर्मल आला तर डिसअपॉइंट होतात की आम्ही सिटी स्कॅन साठी 10,000 रुपये भरले आणि नॉर्मल आला. असं झालेलं आहे. माझं अजूनही होतं की पेशंट आला, बघितला मी पेशंट ठीक आहे आणि मी काही प्रिस्क्रिप्शन दिलं नाही. गोळ्या नाही काही. काहीच हा. केलं नाही. तू नुसतीच टेस्ट लिहून दिली. हा, असं कसं. मुळात ही मेंटॅलिटी पण बदलली पाहिजे. नाही, त्यांना कळायला पाहिजे की काही न करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. किंवा काही न कधी-कधी करणं जास्त महत्त्वाचं. एक्झॅक्टली काही न करणं ऍक्च्युली टेक्स मोर कॉन्फिडन्स अँड नॉलेज. नाही, ऍज आय टोल्ड लॉट ऑफ पीपल की समटाइम्स कीपिंग ऑफ इज थेरॅपेटिक. ऍब्सोल्युटली. हो. ऍब्सोल्युटली. बरोबर. आणि रेझिस्टन्सला ते ऑब्व्हियसली Absolutely. खूपच हेल्प होणार. Now getting back to COVID from where we started, how did you manage that pressure over there? म्हणजे you म्हणलं fear of unknown, knowing nothing and she's managing everything. How did you manage? How was the pressure was phenomenal. प्रेशर होतं पण आय थिंक कोविडमध्ये जे टीमवर्क झालं ज्या प्रकारचं दॅट वॉज फिनॉमिनल. म्हणजे आपल्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे सर्जन्सनी पेशंट्सच्या व्हीलचेअर ढकलण्यापासून सगळ्यांनी केलं. सो देर वॉज नो डिव्हिजन ऑफ लेबर. सो ज्या प्रकारचं टीमवर्क झालं म्हणजे जरी इन्फेक्शनचे स्पेशलिस्ट किंवा आयसीयूचे स्पेशलिस्ट हे त्या प्रोग्राममध्ये पुढे असले तरी पण ते टोटल टीमवर्क होतं. सो त्यामुळे आय थिंक टीमवर्क मेड इट अ लॉट इझियर. कारण जेव्हा कोविड आला तेव्हा आपल्याला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे जरी मी आयडी स्पेशलिस्ट होतो तरी मला कोविडमध्ये काहीच माहिती नव्हतं. सो वी ऑल हॅड टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. जगामध्येच खूप अननोन गोष्टी होत्या. आपण बघितलं की खूप औषधांमध्ये आपण वी वेंट बॅक अँड फोर्थ की ह्याची गरज आहे का ह्याची गरज नाहीये. I remember रेमडेसिवीरचं म्हणजे आता किती हाईप झाली होती. Absolutely. रेशनिंग झालं होतं. ऍब्सोल्युटली. सो रेमडेसिवीर सारखी गोष्ट जी ब्लॅक मार्केटमध्ये 1 आणि 1.5 लाख रुपयाला मिळत होती, इतकं सोन्यासारखं रेमडेसिवीर आज कोणी घेत नाही रेमडेसिवीर. सो त्यामुळे असं खूप बॅक अँड फोर्थ खूप झालं रे अशा गोष्टींबद्दल. सो अननोन होतं. वॅक्सिनेशन नंतर आला त्याच्याने थोडासा दिलासा आला. हॉस्पिटलच्या आपल्या पॉलिसी स्ट्रॉंग होत्या. आय थिंक आपल्या नॅशनली पण पॉलिसीज चांगल्या होत्या. सो ह्या सगळ्यांनी आय थिंक आपण वी ऑल सेल थ्रू इट टुगेदर. आय थिंक आय रिमेंबर आपल्या युएसच्या लोकांबरोबर आपण कायम इंटरॅक्शन चालू असायची सुरुवातीला. हो. आणि देन आय रिमेंबर की आपली एक कलिग होती अमेरिकेतली. हो. शी सेड दे स्टार्टेड युझिंग स्टिरॉइड्स आणि देन दे रिझल्ट स्टार्टेड चेंजिंग ड्रॅमॅटिकली. Absolutely. आय थिंक दॅट वॉज अ वॉटरशेड मोमेंट. करेक्ट. ऍब्सोल्युटली. त्यामुळे आणि कोविडमध्ये कसं होतं ना की प्रत्येकाकडे एक काहीतरी ज्ञान होतं ऑफर करायला. सो कोणाचं बरोबर आणि कोणाचं चुकीचं हे फार कठीण होतं सांगणं. बरोबर आहे. तर त्यामुळे त्या सगळ्यातनं ऍक्च्युली सायन्सला पुढे आणणं वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. त्यामुळे सगळ्या जगामध्येच तो दे वर ग्रोपिंग इन द डार्कनेस. पण आय थिंक आपण ॲज अ टीम ॲज अ हॉस्पिटल ॲज अ कंट्री वी फॉट इट टुगेदर. आणि म्हणजे जसं तुम्ही म्हणतात तसं प्रेशर होतं डेफिनेटली. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कोविड वॉर्डमध्ये असणं हे मजेचं नव्हतं. पण त्याच्यात एक वेगळं सॅटिस्फॅक्शन सुद्धा होतं. मला कोविडमध्ये खरं वाटलं की मी इंडियात परत येऊन अगदी बरोबर केलं. पण हे सगळं करत असताना तुला तुझ्या स्वतःच्या जीवाची भीती नाही का वाटली? की म्हणजे आम्हाला obviously जास्त कारण- वाटायचं. Absolutely जास्त आणि किंवा- त्यावेळेला किंवा तुझ्या फॅमिलीची काळजी. हो, फॅमिलीची काळजी. येस. आय रिमेंबर आणि- त्यावेळेला घरी आलो की ते पहिल्या दुसऱ्या हो. वेळच्या वेळेला तर ते मोबाईल क्लीन करायचे. हो. आणि मुलांची ते काळजी. मुलांची काळजी, obviously. आणि आय थिंक यू आर कॅरिंग ॲट दॅट टाइम. नो This was at the second wave. Second wave च्या वेळेला. हो, पण सिया लहान होती. हो. सो तो घरी आला की आम्हाला सगळ्यांना टेन्शन की ती खूप
लहान आहे. पहिले तर वॉचमनच मला सॅनिटायझरनी धुवायचा सोसायटीत. नाही, आणि मेन तेव्हा असं होतं की डॉक्टर इन्फेक्शियस डिझिजेस डॉक्टर सोसायटीमध्ये जो कोविड पेशंटच बघून येतोय परत. करेक्ट, बरोबर आहे. सोसायटीचं आउटलुक टुवर्ड्स दॅट डॉक्टर थोडंसं म्हणजे विथ रिस्पेक्ट इट ऑल्सो कम्स विथ अ लिटल फिअर. करेक्ट, इट टुक टाइम. Correct. हो, की म्हणजे तुमच्या फॅमिलीशी आपल्या बोलताना society- वगैरे दे मस्ट बी व्हेरी केअरफुल. नाही, आणि आपल्या सोसायटीत तो पेशंट बघून डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येऊन आपल्या सोसायटीत एंटर होतोय. सो दॅट प्लस आता सियाचे फ्रेंड्सचे आई वडील सुद्धा की त्यांच्या घरी आता जाऊ नको. जाऊ नका. हा. असं. तेच म्हणणे की प्रेक्षकांना सगळ्या आपल्या हे कळलं पाहिजे की नक्की हे जे डॉक्टर आहेत ज्यांनी फ्रंट लाईनला काम केलंय ते नक्की कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेलेले आहेत, म्हणजे नाही, फॅमिली आणि लेवलला असे- म्हणा. असे काय काय फॅमिलीज फॉर एक्झाम्पल, म्हणजे हे लिटरली झालेले गोष्टी आहेत की काय काय फॅमिलीज अदरवाईज लांब राहायचे, हम्म. पण त्यांचा घरी सिम्पटम्स सापडले की ते म्हणायचे की प्लीज तुम्ही घरी येऊन बघून जा. हा, म्हणजे मग त्यांच्या जीवाचं काय? करेक्ट. हा. तेव्हा पीपी किट वगैरे घरी नसते. सो बरोबर. त्यांचं जीवाचं काय? तर दिस ते इज expect- डुप्लिकेट. म्हणजे This is जोपर्यंत मला hypocrisy. कोविड नाही तोपर्यंत Hypocrisy. तुला जवळ नाही येणार, पण मला कोविड झाल्यावर तुम्हाला इथे येऊन तपास. इथे- हा, पण मग इथं- तुम्ही घरी Correct. यायला पाहिजे. आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मात्र आय मस्ट से दिस की थ्रूआउट म्हणजे मी रोज जाऊन यायचो, कामाला यायचो, परत यायचो, पण आमच्या सोसायटीमध्ये फॉर्च्युनेटली कुठेही डिस्क्रिमिनेशन कुठेही काही नव्हतं. कधीच नाही आलं. आणि असं बऱ्याच ठिकाणी हो, लोकांचं आहे. आहे. हो. नाही, मला असं वाटतं की कोविडमध्ये सुद्धा ना सर चांगले आणि वाईट ऍस्पेक्ट आहे. समाजाच्या बाहेर आले. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये कित्येक क्लास 3 क्लास 4 वर्कर्स आहेत, रिक्षावाल्यांपासून ते कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी आहेत की ज्यांनी सॅनिटायझेशन वर्कर्स आहेत, त्याच्यातले असे त्यांचा नंतर एक सत्कार समारंभ होता ज्याला मी गेलो होतो, तर ते असेही लोक आहेत की ज्यांनी क्लास 3 क्लास 4 सर्वंट्स त्यांच्या रोजच्या कमाईवर त्यांचं पोट असताना त्यांनी फ्री काम केलेलं आहे कोविडमध्ये. फ्री डबे देणं, रिक्षावाल्यांनी फ्री वा. कोविडचे रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं किंवा फ्री सॅनिटायझेशन म्हणजे फवारे मारणं, हे सगळं लोकांनी फ्री केलेलं आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा अशा परिस्थितीत गरीब लोकांमध्ये सुद्धा असे लोक पुढे आले. बरोबर. सो आय थिंक इट रिअली डिपेंड. आपण जसं म्हणतो तसं ना की गरीब श्रीमंत जात पात रिलिजन ह्याच्या पलीकडे ह्युमॅनिटी वर आली. बरोबर. ऍब्सोल्युटली. आणि आपल्याला आठवतंय त्यावेळेला की बऱ्याच वेळेला स्पेशल मला सेकंड वेव्हमध्ये डेथ झाली तर बॉडी पुढचं सगळं करण्याचं हो. काम पण डॉक्टरांनी, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि हो. महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांनी केलंय. हो. बऱ्याच वेळेला वडिलांचं पुढचं सगळं क्रियाकर्म करायला मुलाला जाता नाही आलं. हो ना, खरंच. काही वेळेला एकाच घरातले मुलगा आणि वडील आई सगळेच गेलेत आणि त्यांचं तिराताने कुणीतरी करायलाही क्रियाकर्म केलं. खरंच इट इतकी भयानक situation. डिफिकल्ट टाइम, हो. भयानक काळ होता. असे काही प्रसंग आहेत जे तुला सांगता येतील, यू रिमेंबर? एखादी पेशंट स्टोरी किंवा एखादी मोमेंट अशी. पेशंट स्टोरीज काय काय खूपच भयानक होत्या. म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक त्यावेळेस हॉस्पिटल्समध्ये येत होते. सुरुवातीला भीती खूप होती लोकांच्या मनामध्ये आणि त्यामुळे रिलेटिव्हला आतमध्ये जायला अलाउड नव्हतं. हो, आपण मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करायचो हो ना. किंवा त्याला लाऊड स्पीकरवर लावून आपण बोलायचो लोकांशी. बरोबर. सो एक असा पेशंट होता आयसीयू मध्ये की ज्याला तेव्हा रिलेटिव्हला कोणालाच जायला अलाउड नव्हतं. पण त्या पेशंटची जी बायको होती ती म्हणायची की नाही, मी त्याला रोज जाऊन मिठी मारणार, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे आणि मला कोविड झाला तर झाला, असं म्हणून तिने 14 दिवस त्याला व्हेंटिलेटरवर मिठी मारली. तो माणूस व्हेंटिलेटरवरनं बाहेर आला. आणि त्यावेळेस आता ही गोष्ट थोडीशी हे वाटेल, पण त्यावेळेस कोविड आयसीयू मध्ये जेव्हा कोणीही रिलेटिव्ह दिसायचे नाही तेव्हा पेशंटला जाऊन मिठी मारणं आणि 15 मिनिटं मिठी मारून त्याला बसणं की मला कोविड झाला तर मी पण जाऊ दे ह्याच्यावर. जादू की जप्पी. एक्झॅक्टली. सो अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी. सो वी ऍग्री, बट दिस इज द एक्झाम्पल की टेंडर लिव्हिंग केअर मेक्स अ डिफरन्स. ऍब्सोल्यूट. हो ना, तेच ना. नाही अगदी. आणि औषधाच्या बियॉन्ड जे लागतं पेशंटला बाहेर यायला प्रेम. ते फार कमी होतं कोविडच्या काळात, कारण लोकांच्या मनामध्ये भीती होती. नंतर त्या गोष्टी थोड्याशा नॉर्मलाइज झाल्या. किंवा तुम्हालाही हा अनुभव आला असेल की सुरुवातीला एका पेशंटला कॅन्सर आहे का कोविड आहे असं डायग्नोसिस कळत नव्हतं त्याच्या सिटी स्कॅनवर. खूप पेशन्स त्याला कोविड नाही म्हटल्यावर तो रिलीव्ह झाला. म्हणजे नॉर्मली जर कॅन्सर आणि कोविड मध्ये मला चॉईस दिला तर मी कोविड स्वीकारीन, पण तो त्याला कोविड नाही म्हटल्यावर त्याला रिलीफ वाटलं. अशा वेळेला Terror तयार झालं होतं हो. कोविड. खरंच सुरुवातीला फोबिया खूप होता तो. भयंकर होतं. phobia. पण ह्या सगळ्यामध्ये व्हॉट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग थिंग फॉर यू? मला असं वाटतं चॅलेंजिंग थिंग फॉर मी पर्सनली वॉज मेकिंग सेन्स ऑफ सायन्स ॲट दॅट टाइम. पण आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपण सायन्स डाऊट नाही करत. सायन्स इज लाईक अ रिलिजन फॉर अस, की आपण सायन्सच्या आधारावर आतापर्यंतची सगळी जर्नी केली होती. वेन एव्हर वी आर इन डाऊट डार्कनेस आपण सायन्सकडे वळतो.
इथं सायन्सलाच माहिती नव्हतं की काय आहे बरोबर. Absolutely. आय थिंक दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग. सॉरी मी इंटरप्ट केलं, पण हा खूप वेळेस यायचा आणि म्हणायचं हे मला काहीतरी सायफाय सारखं वाटतं. हा की आम्हाला कोणी शिकवलंच नाही आहे. बरोबर हे असं वेगळंच आणि काहीतरी वियर्ड थिंग्स कमिंग टुगेदर असं सायफाय सारखं वाटते की हे पण आहे, काहीतरी हे पण आहे, म्हणजे ही सिस्टम पण आहे. सो खूप असं सायन्स तो सगळं हे करून घरी येत असेल त्यावेळेला, सो त्यावेळेचं प्रेशर, यू मस्ट हॅव बीन अंडर अ डिफरंट प्रेशर. हो म्हणजे त्याला काय होईल का पहिल्यांदा, हो करेक्ट. त्यानंतर तो घरी येऊन येईल, आपलं स्वतःचं काही नसतं, पण मुलीला काय होईल का. हो हाऊ डिड यू मॅनेज दॅट? काय तुला कसं म्हणजे हाऊ व्हॉट प्रेशर एक्झॅक्टली यू वेंट थ्रू? मनात तुझ्या काय चालायचं त्यावेळेला? नाही ते म्हणजे अपार्ट फ्रॉम बिंग स्ट्रॉंग त्याला काही उपायच नव्हता. सो मेनली त्याला म्हणजे जे काय आपल्या हातात आहे ते प्रिकॉशन्स घ्यायचे. घरी आल्यावर लगेच सेपरेट रूम मध्ये, म्हणजे सियाला व्हावं नाही म्हणून सेपरेट रूम मध्ये सॅनिटाईज रिलेटेड ते सगळं करायचं. आणि मग नॉर्मल लाईफ, म्हणजे वी डिडंट नो की हे कधी एंड होणार. बरोबर. तिने मला घाबरवलं नाही कधी. ती मला म्हणली की बिंदास तू काम कर, तुला काही होणार नाही. That's what is हाच important. सपोर्ट Yes. So you could do all your work because she was. मला अमृता कधी एक दिवस नाही म्हणली की तू कोविडमध्ये रात्री 12 पर्यंत थांबतोयस तर आपल्या घरी कोविड आणशील का. तर असं नाही म्हणली ती कधी. ती म्हणली की आतापर्यंत आपण लोकांचं चांगलं केलं, तुला तुझं चांगलंच होईल, तू बिंदास काम. बरोबर. I think this statement, I mean, a lot of people will start believing in this statement after your experience. I mean, we must share such experiences. करेक्ट, ऍब्सोल्युटली. नाही, आणि जसं तुम्ही म्हणलं तसं की ऍज अ डॉक्टर तर एक रोल आहे त्याच्यामध्ये, पण ऍज अ ह्युमन बिंग आपल्याला सुरुवातीला सगळ्यांनाच कोविडची भीती होती. म्हणजे आपण डॉक्टर आहे म्हणून कोविडच्या भीतीमधनं एक्झम्प्टेड नसतो. आपल्याला तितकेच अननोन गोष्टी होत्या, तितकीच भीती होती. ती ओव्हरकम करून दुसऱ्यांसाठी तिथं काम करणं ह्याच्यामध्ये एक जर्नी असते. सो ती जर्नी डेफिनेटली तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय ते होत. So, त्यावेळेला आय थिंक म्हणून राईटफुली जे सगळे कोविडशी त्यावेळेला फाईट करत होते, दे वर ऑल कॉल्ड एज कोविड वॉरियर्स. ऍब्सोल्युट. सो एक्झॅक्टली सिमिलरली बाउंड्रीवरती आपल्या सैनिक, हो. असंच Correct. फिअर ती त्यांनाही असते, कुठली गोळी कधी येईल आणि कोणाला येऊन जाईल. खरंच. पण आय थिंक वी डिड द सेम थिंग दॅट टाइम. नक्कीच. आणि तुम्ही अगदी बरोबर उदाहरण दिलं, कारण वॉर टाइम आणि पीस टाइम ह्याच्यामधला जो फरक असतो तर तो वॉर टाइम चालू झाल्यावरच आपल्याला कळतो की पीस टाइम मधले लक्झुरीज आहेत की मला कधीही हॉटेलमध्ये जाता येते, पिक्चर बघता येतोय, बाहेर पडता येते, या लक्झुरीज आहेत. हे आपल्याला वॉर टाइम मध्ये नॉर्मल गोष्टी हे लक्झरी. नॉर्मल लाईफ, नॉर्मल रुटीन इज अ ब्लेसिंग, हे आपल्याला कोविडमध्ये कळलं. हो तुला असं कधी वाटलं का की आता आपण गिव्हअप करतोय, म्हणजे फार म्हणजे कोविड मधला जो स्ट्रेस आहे सगळाच, असं गिव्हअप करावं असं वाटलं, असं काही फिलिंग आलं का कधी? असं तुला fight फॉर्च्युनेटली वाटलं नाही. असं फॉर्च्युनेटली वाटलं नाही की गिव्हअप Okay. करावं. हा. कधी कधी खूप जास्त दमायला झालं. मला कधी कधी असं वाटलं की कधी संपणार आहे असं नक्की वाटलं. कारण का की एका पाठोपाठ एक वेव्ह, त्याच्यामधले कन्स्ट्रेंट्स, कधी ऑक्सिजन नसणं, तर कधी औषधं नसणं, Okay. या सगळ्याचं हे पर्सनल लाईफ त्याच्याने हे झालेलं आहे. मुलं बिचारी, म्हणजे मी पर्सनली स्क्रीन टाइमचा खूप विरोधात असलेला पेरेंट आहे. Okay. त्यामुळे कोविडमध्ये मुलांनी ऑनलाईन शाळा करणं, हा. या सगळ्या गोष्टींचे जे दुष्परिणाम, हे या सगळ्यांनी मला खूप त्रास व्हायचा की हे कधी Okay. जग नॉर्मलाइज होईल असं. So during this difficult time, what was it that made you push yourself through? आय थिंक एक सर असं होतं की बरोबर टाइमला आपण इंडियाला आलो, कारण मला सुरुवातीपासून असं होतं की इंडियाला जाऊन काहीतरी आपल्या लोकांसाठी करावं. मी एक्झॅक्टली हेच म्हणणार होते. आता प्रॉब्ली नोईंग हिम, त्याचं बिगेस्ट इन्स्पिरेशन वॉज की मी माझ्या लोकांसाठी करतोय. त्याला Okay. कधीपासून ट्रेनिंग मध्ये पण स्टार्टिंग पासून असं होतं की मी जे शिकतोय ते माझ्या लोकांना उपयोग व्हायला पाहिजे त्याचा. Okay. दॅट वॉज हिज ऑलवेज हिज मोटिव्ह. म्हणजे कधी कधी लो इन्स्पिरेशन किंवा असं लो ड्राईव्ह वाटला तर मला अमृता नेहमी म्हणायची की इमॅजिन की हेच जर आपण हो. कोविडचं काम तू जर दुसऱ्या देशात करत असतास तर मग मला वाटायचं की नाही छान चालले असं. मी खरं हे म्हटलंय ते किती वेळेस म्हणलीस तू तुम्हाला? तिकडे करत असेल, इफ वी वुड हॅव बीन देअर, मग तुला हे इन्स्पिरेशन आलंच नसतं. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ते मोटिवेशन इन्स्पिरेशन. ते वॉरफ्रंटवरच करण्याचं काम आहे. जसं सैनिकाचं काम आहे की नाही, सैनिकाला कंटाळा येऊन चालणार नाही. त्याला कंटाळा आल्यावर त्याला स्वतःला हेच हो. आठवण करून द्यायची की आपण कसं की संपलं कंटाळा आला. इकडे पण पेट्रिऑटिझमची गरज आहे. हा, इथे म्हणजे कोविड वॉज ऑलमोस्ट इन माय माइंड. म्हणजे मी पेट्रिऑटिझम वापरून ते बॅटल फाईट केलं की आपण आता देशासाठी काही मी महत्वाचं नाही, पण माझ्या मनात मी देशासाठी करतोय ही भावना असणं महत्वाचं. ऍब्सोल्युटली, खरं आहे. अशी कुठली मोमेंट तुझी या कोविडच्या काळामध्ये अशी आहे दॅट चेंज्ड यू ॲज अ पर्सन? मॅम, एक मोमेंट पेक्षा ना खूप रोजचे अनुभव. Okay. मला असं वाटतं की कोविडमध्ये
जास्त खूप ह्युमॅनिटीचं स्पेक्ट्रम लक्षात आलं. बरोबर. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये लोकांचे सगळे पैलू कळत नाही. हा. तर त्यामुळे कोविडमध्ये मला असं वाटतं की खूप जास्त राऊंडेड एक्सपिरियन्स आला. म्हणजे इट हेल्प मी ॲज अ पर्सन, कारण मी जस्ट प्रॅक्टिसमध्ये आलो होतो 2-3 वर्षापूर्वी कोविडच्या. ओके. तर त्यामुळे कोविड जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण ट्रेनिंगमध्ये असताना कसं आपण शिकणं, पेपर्स वाचणं ह्याच्यामध्ये असतो. ऍक्च्युली मेडिसिन शिकणं, मेडिसिनचा जो ह्युमॅनिटेरियन ऍस्पेक्ट आहे किंवा मेडिसिनचा जो वेल राऊंडेड एक डॉक्टर होण्यामध्ये नुसतं पुस्तकी नॉलेज टू वेल राऊंडेड पर्सनॅलिटी होण्याची जी जर्नी आहे ना, ती आय थिंक माझ्या कोविडमुळे खूप पुढे गेली, ओके. लवकर तुला अनुभवायला मिळाली ती. यायला मिळालं. करेक्ट. कारण खूप प्रकारचे अनुभव खूप असे कंडेन्स्ड 2 वर्षामध्ये आले. एनिथिंग एनी सच एक्सपिरियन्स विच हॅज इच युअर माइंड द ह्युमॅनिटेरियन आस्पेक्ट, असं काही स्पेसिफिक सांगू शकशील? सो काही रिलेटिव्हचं डेफिनेटली म्हणजे कोविडमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की रिलेटिव्हनी काही कोविडशी कसं डील केलं. मग त्याच्याबरोबर काही थोडेसे निराशाजनक अनुभव पण होते की जे लोक मदत करतायत त्यांच्या टुवर्ड्स काही सोसायटीने हे करणं किंवा कोविडला काही समाजातल्या एलिमेंट्सनी म्हणजे त्याच्यामध्ये थोडं जगभरच आपण काहीतरी कमर्शियल अँगल्स बघणं, असं हे काही काही असे अनुभव पण होते. पण बाय अँड लार्ज पॉझिटिव्ह ह्युमॅनिटेरियन अनुभव मला तरी आले. सो दॅट वॉज रिअश्युरिंग. राईट. तर हे सगळे अनुभव बघितले असता कोविड मधले, व्हॉट डज लाईफ मीन टू यू आफ्टर दिस? प्री कोविड आणि पोस्ट पोस्ट कोविड. कोविड. आय थिंक रोजच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या व्हॅल्यू करणं हे फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण रोज ट्रॅफिकमध्ये फसल्यावर ट्रॅफिकला शिव्या घालण्याच्या ऐवजी कोविडचा हा आठवणं, लॉकडाऊन, करेक्ट. की लॉकडाऊन मध्ये मी हॉस्पिटलमध्ये 10 मिनिटात पोहोचत होतो, पण त्याच्यात मजा येत होती का मला? लॉकडाऊन मध्ये मी रोज म्हणायचो की नाही पुण्यात गजबज आणि गर्दीच बरी, पुण्यामध्ये मी ट्रॅफिकमध्ये अडकायचो, तीच मजा होती. सो म्हणजे इतकी इरिटेटिंग गोष्ट सुद्धा आपल्याला आठवायला लागते जेव्हा तर तेच वॉर टाइम आणि पीस टाइम मधले आपले पर्स्पेक्टिव्ह बदलतात. सो रोजचे जे हे आहेत की रोजचं आपल्याला सगळं मिळतंय, आपण कुठेही जाऊ शकतोय, फ्रीडम आहे, आपण एका अशा देशात राहतो की जिकडे नको तेवढं फ्रीडम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू करणं आय थिंक मला कोविड नंतर खूप जास्त वाटलं. I think this is a very different perspective that all of us have at the back of mind. But I think we should all introspect on this. and be blessed for not take things for granted. खरंच. रोजचे जे करेक्ट. छोटे छोटे गोष्टी आहेत, म्हणजे एखादी गोष्ट मिस केल्यावरच आपल्याला त्याचं महत्व कळतं, खरं आहे. असं नाही व्हायला पाहिजे. Correct. नाही का? की आपल्याला एखादी गोष्ट मिस सिम्पली लोक खाली भेटतायत हो तेवढे 2 खरंच. मिनिटं तेही तेव्हा होत ते नव्हतं. हा करेक्ट. सो माणसांची व्हॅल्यू जास्त Correct, त्या काळामध्ये correct. कळली. माणसांची व्हॅल्यू कळते. आई बाबांबद्दल भीती मला पहिल्यांदा वाटली जेव्हा कोविडमध्ये ऍडमिटेड होतो, कारण तोपर्यंत अशी वेळ देवाच्या दयेने आली नव्हती की आई बाबा तुमच्या सोबतच होते ना त्या हो, काळात? आणि आई बाबा एकदा कोविडमध्ये ऍडमिटेड पण झाले होते. admitted पण अरे होते. बापरे. सो त्यामुळे आई बाबांबद्दल भीती वाटण्याचा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. इन अ वे माणसांची पण किंमत वाढली आणि माझ्या देवाची पण त्यावेळेला किंमत वाढली. नक्कीच. डॉक्टर म्हणजेच त्यावेळेला लोकांसाठी देव होते, हे नक्की. नाही, आपण कारण देव खूप कुणीच नाहीये. जणांकडून ऐक. पण आपण त्यावेळेला आपण पण देव आठवायचा प्रयत्न करत होतो की हो. आम्हाला हेल्प कर बाबा, आम्हाला काय माहिती नाही, लोक आमच्याकडे आशेने येत आहेत, पण आता आम्हाला काहीतरी ताकद दे, आम्हाला काहीतरी करायची बुद्धी दे. मी तुम्हाला तेच म्हटलं की ते एक्सपर्ट असण्याचं द ओनस इज ऑन यू हे सुद्धा एक प्रेशर आहे. हा. कारण नॉर्मली काय आहे की दुसऱ्या कुठल्या आजाराच्या बाबतीत माझ्यावरती ओनस असणं ह्याच्या मागे काहीतरी अभ्यास, कॉन्फिडन्स आहे. पण इथं ना मी अंधारात आणि माझ्याकडे लोक उत्तरासाठी बघतात, असं एक होतं. सो ते सुरुवातीला खूप हे होतं. खरं आहे. एक मला विचारायचंय, आपण कोविडमध्ये जे वॅक्सिन घेतलं सगळ्यांनी, तर त्याच्याबद्दल बरेचसे मिथ्स पण आहेत की बरेच लोक मीच आहे का नाही माहित नाही, पण असं सगळीकडे सोशल मीडिया सगळीकडे असं म्हणतात की इन्शुरन्स ऑफ लॉंग टर्म साईड इफेक्ट्स, म्हणजे याच्यामध्ये थ्रॉम्बोसिस, स्ट्रोक्स किंवा हार्ट अटॅक, हार्ट अटॅक असे सडन कार्डियक डेथ्स असं खूप वाढलेत असं म्हणतात. किंवा काय आता करायचं? आपल्या घरातल्या मेड्स असतात, म्हणजे नॉन एज्युकेटेड पीपल, ते सुद्धा म्हणतात की एज्युकेटेड लोक पण म्हणतात विकनेस आहे ना, तर तो त्या व्हॅक्सिन मुळेच झालाय हो, मला. हो. तर ह्यामध्ये कितपत तथ्य तथ्य आहे आहे का किंवा याच्यात काही? काय आहे म्हणजे याच्याबद्दल? नाही, वॅक्सिन हेजिटन्सी हा खरा कन्सेप्ट आहे. म्हणजे इव्हन वेस्टर्न वर्ल्ड मध्ये अमेरिकेत सुद्धा प्रचंड आपल्यापेक्षा खूप जास्त वॅक्सिन हेजिटन्सी ओके. होती आहे अजूनही. सो वॅक्सिनच्या बाबतीत काय आहे ना, कोविडचं वॅक्सिन इन जनरल हे अत्यंत सेफ वॅक्सिन आहे. कुठल्याही वॅक्सिनचे थोडेसे 1 in a million असे अनुभव असतातच. कोविडच्या बाबतीत काय, एव्हरीथिंग बिकेम
न्यूज. तर त्यामुळे कोविडचं समजा आपण 10 लाख लोकांना व्हॅक्सिन दिला आणि त्यातले एखाद दोघांना काहीतरी त्याचे दुष्परिणाम झाले, जे नॉर्मल व्हॅक्सिन मध्ये सुद्धा 1 in a million होऊ शकतं. बरोबर. तर त्याचं बरंच ते लगेच हायलाईट होतं, कारण public कोविड हा होतं. खूप चर्चेतला व्हायरस आहे. Correct. त्यामुळे इतर इन्फेक्शन तेवढे चर्चेत नसतात कंटिन्युअसली. आपले काहीच इन्फेक्शन रोजचे चर्चेमध्ये असतात. तर त्यामुळे पण इन जनरल जर अख्खा व्हॅक्सिनेशनचा डेटा बघितला तर व्हॅक्सिनेशन ह्याचा मेन रोल कोविड ची सिव्हिअरिटी कमी करण्यामध्ये आहे आणि तो अत्यंत त्यामुळे गरजेचा आहे. So असे आमच्याकडे बरेच पेशंट आले की सर मी 3 डोसेस ऑफ व्हॅक्सिन घेतले पण तरी मला कोविड झाला, मग माझी फसवणूक झाली का 3 डोसेसमध्ये. तर असं नाही, तू 3 डोसेस ऑफ व्हॅक्सिन घेतलेस आणि तू चालत आलायस की मला कोविड झालाय, ह्याच्यामध्ये व्हॅक्सिनचा रोल असू शकतो. Absolutely. कोविडची सिव्हिअरिटी कमी करणं, हा. आयसीयू मध्ये न जाणं, व्हेंटिलेटर न लागणं, ह्याच्यात खूप अत्यंत हे आहे. म्हणजे शेवटी महत्वाचा रोल आहे. कोविड होणं न होणं हे टाळणं व्हॅक्सिनचं मेन काम नाहीये, तीव्र कोविड टाळणं हे व्हॅक्सिनचं काम. बरोबर. तुझ्या अनुभवामध्ये किंवा ओव्हरऑल जगभर आपण आता पोस्ट इव्हेंट रिसर्च पण चालत असतो. Right. वी कीप ऑन कलेक्टिंग डेटा. हो. तर असा डेटा असा कुठं आहे की नाहीये की देअर इज सिग्निफिकंट इन्क्रीज इन दी अनटोवर्ड इव्हेंट्स or after the vaccination, which can be totally attributed to vaccination. नाही, असं नाहीये सर. म्हणजे ओव्हरऑल व्हॅक्सिन कोविडचं हॅज डेफिनेटली बीन अ बून. ओव्हरऑल असं घाबरण्यासारखं नाहीये त्याच्यामध्ये. आणि बऱ्याचशा व्हॅक्सिन्समध्ये थोडेफार साईड इफेक्ट्स हे आहेतच, पण त्याचं बेनिफिट फार आउटवेज द रिस्क असं आहे. म्हणजे त्याचं बेनिफिट फार जास्त आहे, बेनिफिट इथे आणि रिस्क इथे असं आहे. हा, बरोबर आहे. सो आपण कुठलंही जेव्हा इंटरव्हेन्शन करतो, Correct. पब्लिक इंटरव्हेन्शन, त्यावेळेला कॉस्ट बेनिफिट रेशो, साईड Correct. इफेक्ट बेनिफिट रेशो बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. उगाच आपण साप म्हणून भुई धोपटायचं कारण नाहीये. सगळ्या आता आपण 2 व्हीलरनी 4 व्हीलरनी ट्रॅव्हल करतो, फ्लाईट्सनी ट्रॅव्हल करतो, हो. ऍक्सिडेंट होतात, लोक त्यांनी पण दगावतात, हो. म्हणून आपण काय सगळं ट्रॅव्हल करायचं बंद Exactly. करत नाही. Exactly. सिमिलर वे. एअर क्रॅश सारखं आहे ना, गेल्या 2 वर्षात अशा अनफॉर्च्युनेटली बऱ्यापैकी बातम्या आपल्याला आलेल्या आहेत. पण हो. तरी जर तुम्ही नंबर ऑफ फ्लाईट जगभर ज्या जातात त्या बघितल्यात आणि एअर क्रॅशेस बघितले तर इट इज स्टील द सेफेस्ट त्या मोड मानाने ऑफ ट्रॅव्हल. कमी आहे. असं आहे. बरोबर. Absolutely. So, I think you have a lot of passion for infectious disease. How did you come to choose this as a profession? त्यावेळेला तर म्हणजे एक मी जो विचार करू शकतो, आय नो दॅट युअर फादर इज अ वेटरन रिनाऊंड इंटेन्सिव्हिस्ट, आणि इंटेन्सिव्हिस्ट युजली डील विथ म्हणजे इन्फेक्शन्स आर पार्ट ऑफ पार्सल ऑफ देअर लाईफ. They have to treat very aggressively. So that could be one what I think. But how did you choose infectious disease? सो म्हणजे मेडिसिन जेव्हा एमडी मेडिसिन चालू केलं अमेरिकेमध्ये तेव्हा मला असं म्हणत नव्हतं की अच्छा, इन्फेक्शन तू एमडी मेडिसिन अमेरिकेत केलं? अमेरिकेमध्ये बरं. मग इथं एमबीबीएस पण इथं केलं का? ते पण MBBS तिकडे करून केलं? आम्ही दोघे तिकडे. अच्छा, ओके. अच्छा, तू जाताना बरोबर गेला. हो. आय कम टू दॅट. येतानाही बरोबर झालं. हे महत्वाचं आहे. सो नाही, मेडिसिन करत असताना एक मला इन्फेक्शन डिसिजेसची गोष्ट नेहमीच आवडायची, म्हणजे की आणि हे ऑन्कोलॉजीला यू विल रिलेट टू दिस, की मल्टी सिस्टेमिक इन्व्हॉल्वमेंट आहे. सो ते मला खूप आवडायचं. म्हणजे कोर इंटरनल मेडिसिनशी त्याचा खूप कनेक्ट आहे की बऱ्याचशा सिस्टीम. तू माझं उत्तर चोरलंयस. नाही, आणि नोईंग हिम, त्याला एक सिस्टम किंवा एक असं हे केलं ना की ही विल नॉट लाईक टू लिमिट टू, तो असं एक हे नाहीये. ही लाईक्स टू गो इन टू द होल पिक्चर ऑफ त्याचं माझं उत्तर चोरलंय. ऑन्कॉलॉजी मी चूज करण्याचं हेच कारण होतं. कारण समजा मी कार्डिओलॉजी घेतलं तर फक्त हार्टशी, नेफ्रॉलॉजी घेतलं त्याला तर तसं अजिबात स्टार्टिंग पासून दिस इज द ओनली ब्रांच ऑन्कॉलॉजी ज्याच्यामध्ये मला इंटरनल मेडिसिनची सगळं. टच मध्ये राहिलं. आय एम बेसिकली इंटर्निस्ट. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे इन्फेक्शन डिसिजेसची अशी मजा आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टर्सशी सुद्धा डील करता. म्हणजे आता ऑन्कॉलॉजीच्या इन्फेक्शन मध्ये तुम्ही ऑन्कॉलॉजिस्ट बरोबर प्लॅन बनवता, आपण रोज हे करतो. ट्रान्सप्लांट टीम्स बरोबर प्लॅन बनवता, किडनीच्या डॉक्टरांबरोबर त्यांच्या पेशंटचा प्लॅन बनवता. सो हे क्रॉस रोड्स विथ मेनी डिफरंट ब्रांचेस ऑफ मेडिसिन आहे. सो इंटरनल मेडिसिनची अत्यंत जवळ असलेलं आहे. इंडियामध्ये त्याचं बर्डन आणि रिक्वायरमेंट, गरज ही अत्यंत आहे. सो आम्हाला म्हणजे आमचं जेव्हा ठरलं होतं की इंडियामध्ये परत यायचं, त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विचार केला की इंडियामध्ये परत जाण्याच्या दृष्टीने एक काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकू अशी ब्रांच. सो हे 2 मुख्य कारण आयडी मध्ये जाणे, गरज आणि कॉन्ट्रीब्युट करण्याची इच्छा. येस. तेव्हा ट्रेंड पण असे म्हणजे खूपच असं प्रॉपरली ट्रेंड पण इतके अजून नंबर्स वाढले नाहीयेत लोकांचे अजूनही एवढे, म्हणजे ऑन पेपर ट्रेनिंग हे पण कमी आहेत ना, पोझिशन पण. आता गेल्या 20 वर्षामध्येच हे सगळं आपल्या कंट्रीमध्ये झालेलं आहे. मग तू इंटरनल मेडिसिन तिथं केलं. हो.
आणि मग ते इंटरनल मेडिसिन मग त्यात इन्फेक्शन डिसीज परत मग पुढे फेलोशिप का बरोबर त्यानंतर हो. त्याच्यानंतर 3 वर्षाचं इन्फेक्शनचं ट्रेनिंग म्हणजे एमबीबीएस नंतरचं 3 वर्ष पहिले मेडिसिनचं, मग बरं. 3 वर्ष आणि मग IDs. आणि मग म्हणजे 1 वर्ष त्यातलं ट्रान्सप्लांट. त्याच्यामध्ये काय त्यात विशेष काय ट्रान्सप्लांट म्हणजे त्याच्यात आपण जितकं तुम्हाला सर ही मेडिसिनची जर्नी माहिती आहे की आपण एखाद्या विषयाच्या जितक्या खोलात जाऊ तितकं आपल्याला माहित नाहीये किंवा तितकं त्या जास्त विषयामध्ये आहे हे कळतं. बाहेरून आपल्याला असं वाटतं की ह्याच्यात काय असावं की एवढ्याच 4 गोष्टी असतील, पण ज्याच्यात आपण जेव्हा त्याच्या खोलात जातो म्हणजे आता रोज जेव्हा मला नवीन आयडी मधल्या गोष्टी कळतात तेव्हा खरंच कळतं की बापरे किती आहे ह्याच्यामध्ये. खरंय तर त्यामुळे आय थिंक ती सगळी जर्नी आहे. तर त्यामुळे आपण मगाशी तेच म्हणलो तसं की अँटीबायोटिक प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिसेसचं अवेअरनेस आणि एज्युकेशन पाहिजे. हे पाहिजेच नक्की. मग आय कमिंग टू द ट्रान्सप्लांट इन्फेक्शन्स इन अ व्हेरी ऑन अ सिरियस नोट, ट्रान्सप्लांटमध्ये त्या पेशंटचा जीव सगळा सपोर्टेड असतो. म्हणजे टिल द टाइम हिज बोन मॅरो टेक्स ओव्हर, दी ओनली थिंग which is standing between death and the patient is the antibiotics and the infectious disease specialist. बरोबर. So that's the seriousness of the work you are doing. So ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटचे आउटकम्स आणि बिफोर यू द इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट वेअर अवेलेबल नाव, इज देअर एनी डिफरन्स इन आउटकम्स? येस, आय वुड लाईक टू थिंक सो. म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे आता असे पेपर्स आहेत जगामध्ये की इन्फेक्शियस डिसीज एक्सपर्टला बोलवण्याने आउटकम्स बदलतात. असे That's what is important. That's what I want to- म्हणजे असे काही कॉम्प्लिकेटेड इन्फेक्शन मध्ये आता रिसर्च झालेला आहे की इन्फेक्शियस डिसीजेस स्पेशालिस्टला त्या केअरमध्ये इन्व्हॉल्व्ह केल्याने आउटकम्स बदलतात. नाही, आय कम्प्लिटली टेन टू ॲग्री विथ यू, कारण आय ऑल्सो डील विथ लॉट ऑफ कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स ज्याच्यामध्ये पेशंट्स हॅव मल्टिट्यूड ऑफ कोमॉर्बिडिटीज. The kidneys, liver functions are haywire. Infections could be multiple infections at the same time. The goals of care are different. So I think it requires a lot of nuance to think about all those things. And many times there have been situations where I was at a loss how to go ahead and you were able to help out. So I would agree with what you are saying. आणि हे ऑफकोर्स तुम्हाला हे माहितीच आहे, पण हे पेशंट्स कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणजे पेशंटची प्रतिकार शक्ती, 2 पेशंट्सला जर सेम जंतूला सामोरं जावं लागलं तर त्यांच्याशी डील करण्याची किंवा त्यांच्याशी लढण्याची क्षमता ही कम्प्लिटली वेगळी. आपला ट्रान्सप्लांट युनिटमधला किंवा किमोथेरपीचा पेशंट वर्सेस एखादा यंग फिट माणूस, ह्याची सेमच जंतूशी लढण्याची ॲबिलिटी इतकी वेगळी आहे की डेफिनेटली ट्रान्सप्लांट आणि ऑन्कॉलॉजी, हिमॅटॉलॉजीचे पेशंट्स खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत. बरोबर आहे. पण मग तू ज्या वेळेला आता जवळपास 5-6 वर्ष तिथं असशील त्यावेळेला व्हॉट वॉज शी डुईंग त्यावेळेला तिथं? सो आम्ही एकत्रच एमबीबीएस नंतर गेलो. अच्छा, म्हणजे एमबीबीएसला डिड यू गेट मॅरिड बिफोर यू? नाही, सो आम्ही एमबीबीएस ला भेटलो आणि एमबीबीएस कुठे गेला तुम्ही? कराड. मला चेहऱ्यावर आम्ही एवढं अख्खी स्टोरी सांगण्या एवढा वेळ नाही आहे, पण म्हणजे आपण त्यातलं छान पार्ट सांगतो. आम्हाला सांगा आम्ही छान पार्ट सांगतो. त्यात छान नसलेलं पण पार्ट आहे का? नाही, आम्ही ऍक्च्युली आम्ही फर्स्ट इयर मध्ये लिटरली पहिल्या 10 दिवसातच आम्ही फ्रेंड्स झालो, कारण की आम्ही क्रिकेटवर खूप जेल केलं. डिसेक्शन टेबलवर आपण एकत्र होतो. हो, मी ऍक्च्युली त्याला आय ओव्हरहर्ड हिम सेइंग कोणाला तरी की सचिन सारखा बॅट्समॅन नाहीये कुठे जगात, आणि मी इंटरप्ट केलं की नाही त्याच्यापेक्षा राहुल द्रविड बेटर प्लेअर आहे. आणि मग आमचं तिकडनं हे चालू झालं. म्हणजे भांडणांनी कॉन्व्हर्सेशन चालू झालं. हो, 36 गुण त्याचं म्हणतात ना, 36, 3 आणि 6 तोंड इकडे असतं. सो ह्या आर्ग्युमेंट वरनं आम्ही फ्रेंड्स झालो. त्याला कळलं की मी अशी वन ऑफ भांडण्याची सवय तिथपासून लागली. आणि मग आम्ही एकत्र हु वन द आर्ग्युमेंट? नाही, त्याला ऍक्च्युली वाटलं की आय एम वन ऑफ दोज गर्ल्स ज्याला राहुल द्रविड फक्त लुकसाठी आवडतो, पण तसं नव्हतं. मग त्यांनी रॅन्डमली ही थ्रू इन दिस आय टोल्ड द स्टोरी टू मेनी पीपल की त्यांनी रॅन्डमली मला ही थ्रू अ क्वेश्चन की तुला आशिष नेहरा माहितीये का कोण आहे? मी म्हटलं हो, त्याचे बेस्ट फिगर्स इन बॉलिंग आर 6 for 23 अगेन्स्ट इंग्लंड इन हे वर्ल्ड कप. तर तेव्हा त्याला खूप शॉक लागला की एका मुलीला एवढे बॉलिंग फिगर्स माहिती आशिष नेहराचे. मग तिकडनं आम्ही त्याला कळलं की मी खरी फॅन आहे, आणि मग आम्ही फ्रेंड्स झालो, स्टार्टेड वॉचिंग मॅचेस टुगेदर. मग तो मला हळूहळू मेडिसिन शिकवायला लागला लेटर ऑन आम्ही, आणि मग बेस्ट फ्रेंड झालो. वी यूज टू स्टडी टुगेदर. आणि मग तिकडनं मग कुणी
कुणी प्रपोज खूप वेळेस विचारल्यानंतर छोटी अमृता हो म्हणली असते. तर तू पहिले 10 वेळेस नाही म्हणल्यानंतर मग ती म्हणली. का? अरे वा. 10:1. नॉर्मल ह्युमन रेशो मेल टू फिमेल विचार. सो हा, तर आम्ही एमबीबीएस नंतर एकत्रच गेलो. मी एमडी फार्मॅकोलॉजी केलं तिकडे. Okay. फर्स्ट 2 इयर्स मी फार्मॅकोलॉजी करत होते आणि मग नेक्स्ट 4 इयर्स मग सिया झाली. आफ्टर आम्ही त्याचं आयडी चालू झाल्यावर सिया झाली आणि मग मी 3-4 इयर्स रिसर्च मध्ये काम केलं. क्लिनिकल रिसर्च. अच्छा. ओके. रिसर्च मध्ये एक्झॅक्टली काय म्हणजे सो कारण रिसर्च हा आय नो वी हॅव बीन वर्किंग क्वाईट क्लोजली ऑन रिसर्च. पण आय थिंक प्रेक्षकांना याची माहिती करून घ्यायला आवडेल आणि त्यांना व्हायलाही पाहिजे की काय रिसर्चचा रोल काय आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये. व्हाय रिसर्च इज सो इम्पॉर्टंट अँड व्हाय युअर रोल पीपल लाईक यू देअर रोल इज सो इम्पॉर्टंट. सो आपला बेसिकली प्रॉब्लेम असा असतो की आता ते इंडियात पिकअप होते, बट वेन वी लेफ्ट आफ्टर एमबीबीएस असं नव्हतं. सो व्हॉट आय सॉ देअर वॉज की म्हणजे त्यांचे तर ऍक्च्युली कन्सल्टंट्सचे प्रमोशन्स अँड थिंग्स लाईक दॅट वर ऑल्सो डिपेंडंट ऑन डुईंग गुड रिसर्च. हो, सो बेस्ड ऑन हाऊ मेनी पब्लिकेशन. So protected time off, I think, is the biggest difference. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. Correct. आय थिंक मला म्हणजे 5 दिवसापैकी कल्चर आपल्याकडे आता यायला लागले, पण मला वर्षातून 8 ते 9 महिने पेशंट बघणार आणि 4 ते 5 महिने पूर्ण रिसर्च साठी डेडिकेटेड टाइम, हा फार मोठा फरक. आपण डेडिकेट टाइम इट डज नॉट अफेक्ट युअर इन्कम. एक्झॅक्टली प्रोटेक्टेड टाइम. प्रोटेक्टेड टाइम. म्हणजे तुमची रात्रीची झोप उडवून रिसर्च नाही, 9 ते 5 मध्येच तुम्ही तुमचं पोट भरल्याशिवाय रिसर्च होऊ शकत नाही. एक्झॅक्ट नाही, रिसर्च हे त्यांचं- बुकेला पोटी करायची गोष्टच नाही. हा. नाही, इव्हन त्यांचा रेसिडेन्सी प्रोग्राम्स मध्ये 12 months मधलं 2 months वर डेडिकेटेड ओनली टू रिसर्च. पण रिसर्च म्हणजे काय एक्झॅक्टली व्हॉट लोकांना कळत नाही ते रिसर्च चालतो म्हणजे काय एक्झॅक्टली असतं. व्हॉट डू मीन बाय डुईंग रिसर्च काय असतं? बेसिकली एक पर्टिक्युलर आयडिया जी नॉवेल आहे त्याला पुढे नेणं की हे असं का आहे, आणि मग लुकिंग बॅक इन टू त्यांचे EMRs खूप स्ट्रॉंग असतात. सो लुकिंग बॅक इन टू व्हॉट हॅपन्ड विथ दोज पेशंट्स, मग त्यांचे आपण डेटा काढून म्हणजे एखाद्या ड्रगचा फॉर एक्झाम्पल 2 पेशंटचे ग्रुप्स करून एकाला ड्रग देणं एकाला न देणं, त्यांच्यातल्या कुठल्या पेशंटला फायदा झाला, हो. हे सगळं म्हणजे जोपर्यंत ड्रग एखादा आपल्या बेडसाईड मेडिसिन पर्यंत उतरतं तोपर्यंत ती सगळी जर्नी आहे मागची, तो एक महत्वाचा भाग आहे. आणि एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आमच्या फील्डमध्ये आता एक अजूनही आहे ती मीथ, पण एक 4-5 वर्षापूर्वीपर्यंत असं होतं की ज्यांना किमोथेरपी चालू आहे त्यांना सगळं अन्न जे आहे ते शिजवून द्यायचं. म्हणजे लोक म्हणजे मला असा एका पेशंटने मला सांगितलं द्राक्षे त्यांनी शिजवून घेतलेले आणि ते प्रत्येक एक द्राक्ष पील करून नातेवाईक द्यायचे त्यांना. त्याची खरंच गरज आहे का? अशी खरंच गरज आहे का? हो. सो आता हा प्रश्न झाला व्हॉट यू सेड काय आयडिया की पेशंटला एवढ्या सगळ्या अन्नाला शिजवून आणि पील ऑफ करून घ्यायची गरज आहे खरंच का? फायदा आहे का? आता भारतामध्ये अशा गेल्या 4-5 वर्षामध्ये 3-4 अशा स्टडीज झाल्या. एक ADR मध्ये माझ्या एका मित्राने केली, असे 2-4 स्टडीज झाल्या ज्याचा रिझल्ट असा आला की म्हणजे स्टडी झाला म्हणजे काय झालं ते त्यांनी 2 ग्रुप केले, त्यातल्या एकाला शिजवलेलं दिलं दुसऱ्याला नाही दिलं असं वॉट एव्हर, आणि देन इट शोज की त्याची काही गरज नाही. हो. सो दॅट्स मला तुमचं उदाहरण फार आवडलं, कारण की ना आपण जो रिसर्च करतो ना तो आपल्या सेटिंग्सला त्याच्यातनं उत्तरं मिळावीत असं असावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अँटीबायोटिक्स काही एका विशिष्ट इन्फेक्शनला 14 दिवस अँटीबायोटिक्स देण्याची पद्धत आहे, तर 7 दिवसामध्ये पण तो पेशंट तेवढाच चांगला बरा होतो का? तर 7 वर्ष 14 दिवसांचा अँटीबायोटिकचा स्टडी हा आपल्याकडे खूप छान करण्यासारखा आहे, कारण ह्याला असं खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मॉलिक्युलर रिसर्च किंवा खूप सायंटिफिक टेक्निक्सची गरज नाहीये. पण ऍट द सेम टाइम आपल्यासाठी ह्याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. पण याला डायरेक्टली आपण 7 दिवसच देऊ ना, काय प्रॉब्लेम? रिसर्चची काय गरज आहे? सो कळेलच ना आपल्याला नाही झालं तर. करेक्ट, पण मग ते त्या पेशंटवर एक्सपेरिमेंटेशन होईल, राईट? दॅट इज नॉट राईट. करेक्ट, एक्झॅक्टली. बरोबर. सो याचं स्ट्रक्चर्ड उत्तर मिळणं आणि इंडिव्हिज्युअल पेशंटमध्ये नशिबाचाही भाग असू शकतो की आपण एखाद्याला 7 दिवसाला बंद केलं ते आणि त्याचं बरं झालं. पण जेव्हा तुम्ही 100 पेशंटला 7 दिवसाला बंद केलं आणि 100 पेशंटला 14 पर्यंत दिलं, तर त्यांच्यातला जो फायदा तोटा स्टॅटिस्टिकली होतो, अच्छा, त्याच्याने आपल्याला पुढचा पेशंट जो ट्रीट करायची माहिती मिळते. म्हणजे तू आणि मी आपण डॉक्टर म्हणून जे रोज डिसिजन घेतो बरोबर. ते सगळे डिसिजन्स
कशाच्या आधारावर? कुठल्या तरी ग्रुपनी कुठल्या तरी हो. डॉक्टरांच्या ग्रुपनी Research. रिसर्च केलेला असतो आणि त्याच्यावर. आवर ईच सेंटेन्स इज बॅक बाय Correct. देअर रिसर्च. करेक्ट. Evidence. ज्याला आपण एव्हिडन्स बेस्ड एव्हिडन्स मेडिसिन, बेस्ड नॉट एमिनन्स बेस्ड, की डॉक्टर मोठा आहे म्हणून सांगतोय नाही, एव्हिडन्स की आतापर्यंतचा शोध काय सांगतोय त्याच्यातूनच टेक्स्टबुक्स लिहिली जातात, किंवा टेक्स्टबुक्स मध्ये फायनली मेडिसिनच्या येतं कसं, की अमुक औषध द्यावं किंवा अमुक ड्युरेशन द्यावा, टीबीला 6 महिने द्यावा असं का आलंय. सो हे जे सगळ्या गोष्टींची जी उत्तर आहेत ती आपल्या सेटिंग्स मध्ये सुद्धा शोधणं, मला असं वाटतं की इंडियामध्ये रिसर्च या वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला खूप करण्याचा स्कोप आहे. Right. म्हणजे वेस्टर्न रिसर्च वर्सेस आपला आपला रिसर्च शुड बी केटर टू आवर ओन प्रॉब्लेम्स ऑल्सो. आणि वेगळे आहेत आपले प्रॉब्लेम. पण 7 वर्सेस 14चं उत्तर आपल्याकडे किती महत्वाचं आहे? 7 दिवसांचा अँटीबायोटिक्सचा खर्च, कॉस्ट कमी होते, रिसोर्स साईड इफेक्ट कमी होतात. रोजचे 10-20 हजार रुपये वाचलेत पेशंट. आणि मगाशीच आपण रेजिस्टन्स बद्दल बोललो. हो. काही प्रकार समजा 14 दिवसाची गरज आहे हो. आणि आपण 7च दिवस दिलो, तर उलटही प्रॉब्लेम, उलट प्रॉब्लेम. 14ची गरज नसेल आणि घरदार विकून जर 14 दिलंय तर अननेसेसरी पण आहे. तर त्यामुळे आपला रिसर्च हा आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा असावा. आणि मला असं वाटतं कधी कधी खूप वेळेस की इव्हन इफ एखादा प्रश्न तिकडे प्रूव्हन पब्लिश्ड असेल, त्याच तेच इंडियन सेटिंग मध्ये कम्प्लिटली वेगळं होतं. उत्तर वेगळं असू हो ना. शकतं. हो, कारण की कॉकेजन पॉप्युलेशन आणि आपलं हे कम्प्लिटली Absolutely. अनफॉर्च्युनेटली बघा, कुठली इंडियामधली कॉन्फरन्स किंवा मीटिंग अशी चालू होते की व्हेरी लिमिटेड लोकल डेटा, हो. नाही का? तर लोकल डेटा हा जनरेट करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. आपल्याशिवाय कोण करणार ते? Exactly. तुम्ही तो सेम नॉवेल आयडिया तुम्ही इंडियात वेगळी सेम केली एक्झॅक्टली, तरी त्याला फायदा आहे मला नक्कीच. वाटतंय ना पण असेल. तू आता तिथं यू हॅव वर्क इन वन ऑफ दी वर्ल्ड रिनाऊंड हॉस्पिटल इन रिसर्च, आणि देन आता तू इथं आलेली आहे. इथं तू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते आणि केलंय, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिनाऊंड हॉस्पिटल, किंवा ओव्हरऑल हॉस्पिटल टू हॉस्पिटल नाही, पण कंट्री टू कंट्री बघू हेल्थकेअर की काय साधारणतः रिसर्चमध्ये तुझा तिथला एक्सपिरियन्स आणि इथला एक्सपिरियन्स, वेअर वी स्टँड आणि वेअर वी नीड टू गो. तिकडचा एक्सपिरियन्स तर चांगलाच होता. म्हणजे ऑब्व्हियसली मी खूप स्टार्टिंग, इट वॉज वेअर आय स्टार्टेड, सो मी खूप बेसिक्स पासून शिकले तिकडे. बट अगेन जस्ट लाईक विथ हिम आय वॉज हॅपी की टू कॅरी इट हिअर बॅक हिअर. आणि आता आल्यापासून मला जसं दिसतंय तसं रिसर्च खूप पुढे गेला इंडियात. आधी मी आले तेव्हा द नंबर ऑफ स्टडीज जेवढे वर्षभरात होत होते आपल्या आपल्या हॉस्पिटलमध्ये हो, ते द नंबर हॅज इन्क्रीज ड्रॅमॅटिकली इन द लास्ट 7 इयर्स. जास्त लोकांना करायचं बिकॉज त्यांना माहिती आहे त्याचं महत्व काय आहे. लोक विचारायला लागलेत, म्हणजे इव्हन हो. हॉस्पिटल मॅनेजमेंट इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे विचारायला लागलेत की पब्लिकेशन आहेत का, किती आहेत. Okay. दीज थिंग्स वर नेव्हर टॉक्ड अबाउट बिफोर, की Right. पब्लिकेशन हे सीनवरच नव्हतं. Correct. सो ते आता सीनवर आले. पीपल वॉन्ट टू सिक्युअर ह्याचे एवढे पब्लिकेशन आहेत म्हटल्यावर ही इज अ गुड सायंटिस्ट. आणि मिनिंगफुल सुद्धा ना, नुसतं नंबर नाही. नंबर नाही. नाही, मिनिंगफुल, So I think- चेंजेस सायन्स. म्हणजे स्लो बट स्टडी वे गेटिंग देअर. I think so. हो. एखादं बिगिनर असेल ज्याला हु वॉन्ट्स टू वर्क इन रिसर्च, तर त्याला व्हॉट वुड यू सजेस्ट ऑर व्हॉट वुड यू ऍडवाइस? सो डिपेंडिंग ऑन त्यांचं बॅकग्राऊंड ऑब्व्हियसली, बट ओके, आय थिंक रिसर्च करायला एक बेसिक माइंडसेट हम्म. पाहिजे. Absolutely. तो Correct. तुम्हाला तो नसेल तर तुम्हाला त्याच्यात आवड येणारच, अवघड. अवघड आहे. हो, सो तो माइंडसेट असायला पाहिजे असं मला वाटतं. तो खरंच असेल तर ऑब्व्हियसली स्टार्ट विथ स्मॉलर, हे शॅडो समबडी, की कोणीतरी करतंय त्यांना बघा तुम्हाला कितपत इंटरेस्ट आहे आणि कसं करतात त्याची. आय थिंक रिसर्चमध्ये मेथोडॉलॉजी ही खूप महत्वाची आहे. राईट. दॅट डिफाईन्स द एंटायर प्रोजेक्ट ऑल टुगेदर, स्टडी ऑल टुगेदर. करेक्ट, एक्झॅक्टली. हो, आणि तेवढा प्रश्नही तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. आला पाहिजे. एखाद्या प्रश्नाने तुम्हाला वेळ लावला तरच आपल्याला उत्तर शोधण्याची इच्छा खरं आहे. आहे, खरं आहे. त्याच्यात ते सगळीकडे patience- आयुष्यात मला वाटतं सगळंच येते. एक्झॅक्टली. खूप पेशन्सचं काम आहे. म्हणजे सम ऑफ दीज आणि प्रोजेक्ट क्लिनिकल मेडिसिनला पण तेच आहे ना, आपल्याला पेशंटचं हिमोग्लोबिन कमी का आहे अशा प्रश्नाने जर आपल्याला खाल्लं तरच आपण ते कमी काय ह्याच्या मागे देऊ, नाही तर नुसतं खरं आहे. रक्त चढवू त्याला नाही. बरोबर आहे. नाही, वरवरची मलमपट्टी करायची, त्या खोलवर जाऊन कारण शोधून त्याची ट्रीटमेंट हे आपण करायची. रोज प्रत्येक पेशंट मध्ये हे तेच आपण करतो. डिस्कशन करतो की याला असं का असावं. बरोबर आहे. सायंटिफिक रायटिंगचा पण तू कोर्स केलास ना, तर त्याबद्दल सांग, किंवा ते म्हणजे काय एक्झॅक्टली, काय काम आहे? सो मी जेव्हा हे MD फार्मेकॉलॉजी करत होते तेव्हा आमचे खूप वेगळे वेगळे कोर्सेस. त्याच्यात एक सायंटिफिक रायटिंग हा पण एक कोर्स होता. त्यांच्याकडे रिसर्च खूप महत्वाचं आहे त्याच्या Okay. दृष्टीने. ते करताना मला त्याच्यात खूप इंटरेस्ट आला की Okay. मला पण म्हणजे लिहायचंय पब्लिकेशन स्वतः. सो आफ्टर आय पास्ड आउट फ्रॉम देअर मी स्पेशली मेडिकल रायटिंगचा कोर्स केला स्टॅनफर्डचा ह्याच्यानी. आणि सो बेसिकली आय बिलीव्ह की मेनी ऑफ द टाइम्स जे एकतर रिसर्च करतात क्लिनिशियन्स, आणि ओनली डुईंग रिसर्च
is important obviously, but the way you actually write it and the way it's written and published is altogether different. म्हणजे वेगळं जग आहे. मी हो, जेव्हा माझा हो. पहिला पेपर लिहिला तेव्हा तिने त्यातनं ऍटलिस्ट 500 ते 1000 चुका काढल्या आणि इंग्लिश माझं चांगलं असून सुद्धा म्हणजे चांगलं इंग्लिश असणं आणि आपला विषय समजणं ह्याच्या पलीकडे खूप आहे. देन आय प्रोबॅबली विल लाईक टू गिव्ह एन एक्झाम्पल. म्हणजे स्वयंपाक चांगला करणे आणि पाक शो मध्ये तो correct. प्रेझेंटेबल करणे. Correct. आय थिंक दॅट्स व्हॉट प्रोबॅबली Exactly. हो. हो ना. आणि ऍक्च्युली स्वयंपाक करणं सुद्धा म्हणजे आपण रिसर्च सुद्धा व्यवस्थित केला गेला पाहिजे. Correct. त्याची रिसर्चची मेथॉडॉलॉजी त्याला खूप इंटरनॅशनल नियम आहेत. म्हणजे इथपासून की रिसर्चच्या पेपरमध्ये कोणाचं नाव इन्क्लूड करावं, प्रत्येकाचा रोल काय असावा, हे सगळ्यापासून ते ऍक्च्युली त्याचं फॉर्मॅट स्ट्रक्चर हे स्क्रॅच माय बॅक आणि माय स्क्रॅच युअर बॅक असं नाही करायचं. आपल्याला मित्र आहे म्हणून त्याचं नाव टाकण्यापासून त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे रिसर्च. आणि त्याचं ते काय contribute? criteria आहेत म्हणजे ह्याचे पण रुल्स रेग्युलेशन क्रायटेरिया आहेत की अच्छा, हे- एवढ्या डिटेल मध्ये असतं. हो, हो, की तो त्याचे पेशंट काय- कोणाचा. समजा जर तुमच्या ओपीडीला एखादा पेशंट आलाय आणि त्याला जर तुम्ही माझ्याकडे पाठवलं आणि मी जर त्याच्यावर काही रिसर्च करून मोकळा झालो, ते हे बरोबर आहे का? हा पेशंटची ओनरशिप कोण घेतं? हॉस्पिटल घेतं का इंडिव्हिज्युअल कन्सल्टंट नाही, घेतो? आपला बेसिक बिलीफ आय थिंक ह्याच्यात सर्वात मोठा ॲज क्लिनिशियन्स मेनी क्लिनिशियन्स बिलीव्ह की माझा पेशंट आहे म्हटल्यावर माझं नाव आलं पाहिजे त्या तसं नाहीये. तसा बिलकुल नाही. बेसिकली सगळ्या रिसर्चचा सेंटर पॉइंट इज पेशंट. एक्झॅक्टली पेशंट ओन्स हिमसेल्फ एक्झॅक्टली आणि नथिंग Nobody owns the patient. परमिशन. Correct. एक्झॅक्ट करेक्ट. हो. आणि सो त्यामुळे रिसर्चमध्ये एथिक्स आहेत, रिसर्चमध्ये सायन्स तर आहेच ऑब्व्हियसली, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण रिसर्चमध्ये एथिक्स आहेत, रिसर्चमध्ये पद्धती आहेत. रिसर्चचं एक वेगळं जग आहे ज्याला आपण डिकोरम म्हणतो ना. हा. पार्लमेंटमध्ये कसं एक वागण्याची पद्धत आहे, Right. असं वागत नाही कोणी ती गोष्ट वेगळी, पण त्याचं जे डिकोरम आहे तसं रिसर्चचं एक डिकोरम आहे असं मला आणि एकदा ते रिसर्च झालं की ते लिहिण्याची पण एक वेगळी डिकोरम Correct. फुल लिगल भाषा जशी असते. नाही आणि फुल स्टॉप कुठे आला पाहिजे हेही खूप हो. आपलं एक एक्झाम्पल होतं. आपण जर्नलसाठी एकदा आपल्याकडे एटालचा मागे एक फुल स्टॉप आला पाहिजे का नाही, असे मायनर गोष्टींचं मागे पण कारण आणि म्हणजे मला तरी काय वाटतं की एखादं असं समजा लिगल कॉन्ट्रॅक्ट मला लिहायला दिलं तर मी ते इतकं खराब पद्धतीने लिहीन, कारण मला लॉची काहीच बॅकग्राऊंड नाही. तसं आहे scientific writing. की ती तुम्हाला ती जार्गन भाषा ही आली पाहिजे. इट्स नॉट जस्ट अबाउट इंग्लिश चांगलं असतं. हो राईट. लोकांना So- वाटतं की इंग्लिश चांगलं म्हटल्यावर यू कॅन राईट. म्हणजे थोडक्यात Okay, आपण जो रिसर्च केलेला आहे त्या रिसर्चचा म्हणजे सार त्याचं काय त्याचं काढून हो. तो लोकांना एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणायचं ते म्हणायचं ते पोहोचवणं. पोहोचवणं. त्या लिमिटेड स्पेस मध्ये पोहोचवायचं काम करेक्ट रिसर्च. आणि ते स्किल आहे, म्हणजे ते स्किल आपण किती ते स्किल अक्वायर करतोय त्याच्यावर आहे, कारण की ते स्किल हे वेगळं स्किल आहे. तर त्यामुळे मला पण सुरुवातीला जाणवलं हे की ही खूप मोठी जर्नी आहे. म्हणजे आता अजूनही खूप मला रिसर्च फील्ड मधलं तर चिक्कार गोष्टी शिकायच्या, खूप गोष्टी मला माहिती नाहीत, पण ती एक जर्नी आहे. आपण जसं त्याच्यात पण पुढे जातो तसं आपल्याला कळतं की आपल्याला किती गोष्टी येत नाहीत त्यात. तर आपल्याकडे भारतामध्ये याचे काही कोर्सेस वगैरे काही आहेत का की जिथं लोक ट्रेनिंग घेऊ शकतात? आहेत थोडे चालू व्हायला लागलेत आहेत थोडे थोडे चालू व्हायला लागले. खूप आय थिंक ऑनलाईन Long way to go. हो. लॉंग वे. मे बी वी आर सिटिंग विथ अन फ्युचर एंटरप्रिनर. तुम्ही दोघंही एकमेकांच्या कामाबद्दल डिस्कस करता एकमेकांची? हो, भरपूर ओके. भरपूर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह का दोन्ही? दोन्ही दोन्ही हो. एकमेकांना सल्ले देता? नको तेवढे. परीक्षित, तुझ्या हॉबीज काय आहेत? म्हणजे हा तर आता तुझा स्ट्रेस रोजचा प्रोफेशनचा आहेच आहे, पण त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी स्ट्रेस वाटतो का तुला? याचा स्ट्रेस आहे? मेडिसिनचं मध्ये मध्ये वाटत फॉर्च्युनेटली खूप नाही वाटत, म्हणजे बिकॉज आय एन्जॉय. युअर पॅशन असली की स्ट्रेस खूप वाटत नाही. म्हणजे आय थरली एन्जॉय मेडिसिन. ऑब्व्हियसली मेडिसिनच्या आजूबाजूच्या काही गोष्टी स्ट्रेसफुल असतातच, पण म्हणजे लकीली फॅमिली, स्टुडंट्स अँड कलिग्स छान असले की तर हा. अजूनच कमी याचा स्ट्रेस वाटतो. आणि Okay. आय एम ब्लेस्ड टू हॅव ऑल 3 ऑफ देम. सो त्यामुळे स्ट्रेस अजून तरी एवढा वाटत नाही. कदाचित अजून वय वाढले की वाटेल. मग हॉबी काय म्हणजे मेनली तर क्रिकेट. लहानपणापासून म्हणजे क्रिकेट हे इतकं सच अ बिग पार्ट ऑफ माय लाईफ की लहानपणी अभ्यास करणं आणि क्रिकेट खेळणं या दोनच गोष्टी केल्या. मी ह्याच्याबद्दल एक ऍड करू शकते. हा. एकदा त्याची आई घरी आली, प्रिलिम्स होते 12वीचे आणि चालू होते, आणि त्याची आई घरी आली की हा मुलगा गेला असेल पेपर द्यायला, 12th ची प्रिलिम. हा घरी बसून सचिनची बॅटिंग बघत होता आणि आईने विचारलं की कसा होता पेपर. म्हणलं मी नाही गेलो पेपरला. ती म्हणते का? ती म्हणलं सचिन आउट नाही झाला तोपर्यंत.
सचिनला सांगायला पाहिजे होतं ना. मग आता इतकं पण passion आहे खेळतोस म्हणजे तू cricket. क्रिकेट? नाही, आता खेळणं थोडं कमी झालंय पण कामाचं बघणं भरपूर भरपूर. म्हणजे रणजी ट्रॉफी पासून म्हणजे कॉलेजमध्ये असताना खेळायचा खेळायचो, भरपूर खेळायचो. कॉलेजमध्ये असताना खेळायचो, कॉलेजच्या टीमचा कॅप्टनही होतो त्यामुळे अरे मग वा. आता मॅचेस वगैरे बघायला जातोस तू म्हणजे भरपूर आम्ही दोघेही जातो. आता परवाच हो. T20 वर्ल्ड कपची मॅच बघायला गेलो होतो. अरे वा. IPL रणजी ट्रॉफी सुद्धा बघतो आम्ही. हो मागच्या वर्षी आम्ही धर्मशाळेला रणजी ट्रॉफी मॅच बघायला गेलो होतो. इतकं सुंदर आहे स्टेडियम. धर्मशाळेला जे नवीन स्टेडियम झाले बर. हिमाचल प्रदेश क्रिकेट एकदम ग्रीन मागे हिमालय आहे सगळं. हिमालय. वाव. अतिशय सुंदर. सर्वात सुंदर स्टेडियम. मला बघणं जास्त चांगलं वाटलं का मॅच बघणं? दोन्ही क्रिकेट हाच आपला हिमालय. दोन्ही एकदम झालं ना ते. पण आम्ही रणजी ट्रॉफी मॅच तेव्हा बघायला गेलो होतो जेव्हा रोहित शर्मा वॉज नॉट द रोहित शर्मा. तो इंडियासाठी खेळत होता. इंडियासाठी पण आम्ही 1-on-1 असं त्याचा ऑटोग्राफ घेतला तेव्हा असं वाटत पण नव्हतं की हा रोहित शर्मा आहे. हो. So तेव्हापासून आम्ही रणजी ट्रॉफी म्हणजे आम्ही लहान असताना तर बाबा आम्हाला रविवारी पुणा क्लबला रणजी ट्रॉफीची किंवा इव्हन क्लबची मॅच हा. पुणा क्लब वर्सेस PYC वर्सेस डेक्कन हे आम्ही दिवसभर जाऊन बघायचो, मी आणि बाबा डबा घेऊन. तिथूनच मला वाटतं म्हणजे लाईक बाबांना सुद्धा हो, क्रिकेट बाबा आवडतं. मला इंडिया ऑस्ट्रेलियाची 1992 ची जी इंडियाची टूर होती ऑस्ट्रेलियाला, आपण 1991-92 मध्ये ऑस्ट्रेलियाला टूरला गेलो होतो आणि तेव्हा सचिनने पर्थला सेंचुरी मारली, सिडनीला सेंचुरी मारली आणि ही बिकेम द ऑफकोर्स ही वॉज ऑलवेज द वंडर किड पण ही बिकेम द सचिन तेंडुलकर. सो त्या टूरवर मला आठवते की बाबा सकाळी अलार्म लावायचा आणि त्यावेळेस आम्ही सकाळी उठून रेडिओ ऐकायचो कॉमेंट्रीचा, कारण हो. त्यावेळेस ती मॅच टेस्ट मॅच लाईव्ह नव्हती. हो. 91 डिसेंबरमध्ये. सो ते अगदी माझ्या कानामध्ये आहे की सकाळी रेडिओवर बाबा ऐकायचं आणि बॉल टू बॉल मला स्कोर सांगायचं. तुला पण क्रिकेट आवडतं? मला खूप आवडतं. सो Okay. आपण म्हणजे माइंड वॉज माय ओन डेव्हलप्ड हॉबी. आणि मी 12वी आय रिमेंबर मी जेव्हा MHCT साठी अभ्यास करत होते मेडिकल तेव्हा 2003 वर्ल्ड कप चालू होता आणि वर्ल्ड कपची मॅच एका साईडला बघत MCQ सोडवायचे. हो. मी माहिती वरती अंटेना असा हलवायचा. सगळे उद्योग ते रेडिओ मध्येच जायचा. तेव्हा जेव्हा लहान होतो आम्ही तेव्हा ज्याच्याकडे केबल होती हा. त्याचं घर वॉज सॉर्ट आफ्टर ना सोसायटी. ऍब्सोल्युटली. त्यामुळे- आणि ते मध्येच ते असं मॅच चालू असली अंपायर असला ते असा हलायचं. ती सगळी मजा आता HD झाली. आता गेली ती मजा सगळी. तर हे सगळं मॅनेज करताना म्हणजे ऑब्व्हियसली परीक्षित एकदम हाय लेवल स्ट्रेसच्या जॉबमध्ये आहे, तर तुला कसं व्हॉट इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट की घरचं बघताना तुझा जॉब आहे किंवा हे किड्स कडे बघायचंय, पेरेंट्स आहेत? हो नाही, थँकफुली तो इतकं सपोर्टिव्ह आहे सगळ्या ह्याच्यात की मला इतकं असं आय डोंट फील बर्डन्ड एक Okay. पर्टिक्युलर गोष्टींनी Stressful नाही आतापर्यंत वाटत. नाही. हा पार्ट नाही. नक्की एडिट नका करू. नाही, जेव्हा Okay. जेव्हा माझे फॉर एक्झाम्पल डान्स क्लास असतो तेव्हा तो त्या दिवशी त्याचं शेड्यूल बदलवतो माझ्यासाठी की ह्या दिवशी मी लवकर येईन तुझ्यासाठी घरी तू जा. सो असे अनेक गोष्टी करतो तो. सो त्याच्यासाठी बिकॉज ऑफ दॅट मला आज असं कधी वाटलं नाही की Burden हे- नाही वाटलं. हा, नाही. आणि लाईफ आउटसाइड द हॉस्पिटल हे चांगलं असणं आणि ते फार हॅव अ लाईफ आउटसाइड द हॉस्पिटल राईट. करेक्ट. मी त्यांनाही बघितलंय की लाईफ आउटसाइड द हॉस्पिटल व्हॅल्यू करणं ॲज मच एज लाईफ इनसाइड द हॉस्पिटल हे अत्यंत महत्वाचं आहे. खरंय. खरंय. सो मला 2 मुलं आहेत, एक सिया आणि अर्जुन. असे मी राम दरबार म्हणतो तुमच्या. सर हे नावं अशी कशी चूज केली तुम्ही? त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. सांगा सांगा. कॉलेजपासून नावं ठरलीत. नाही, कॉलेजपासून नावं ठरलीत. त्याच्या मागे पण क्रिकेटची स्टोरी आहे. सचिनची मुलांची नावं सारा आणि अर्जुन आहे. अर्जुन हा. हो. ॲज 20s मधले आम्ही वेन वी गॉट एंगेज्ड आणि तेव्हा मी ठरवलं की आपण सारा आणि अर्जुन ठेवूया. सारापेक्षा मला सिया इव्हेंच्युअली जास्त आवडलं, मायथॉलॉजिकल बरोबर. बॅकग्राऊंड. सो तिचं सेकंड नेम सारा आहे. सो दॅट इज वाय इट्स सिया अँड अर्जुन. But did you ever think about changing your names? सचिन आणि अंजली. उलटं आलंय आमच्याकडे म्हणजे की परीक्षिताचा मुलगा अर्जुन असं घरी झालं. हो हो आमची थोडी ऑर्डर मोठी झाली. हो. Cricket, yes. एव्हरीवेअर देयर हो. इज अ क्रिकेट. हो, yes. अर्जुन पण पण म्हणजे मायथॉलॉजी आणि चा इतका सुंदर बेसिस पण आहे त्या हा. नावांना त्यामुळे हो. नाही, आणि छान आता आहे. आमच्याकडे रामायणाचं खूप आहे लहान. घरी पण अच्छा. इफ यू मुलांनाही तुम्ही बघितलं तर जनरली असे लहान मुलं सुपर हिरो आणि ह्याच्या मागे पळत असतात. हम्म. अर्जुन मी हनुमान आहे असंच पळत असतो. हो. आमच्याकडे रामायणाचं खूप आहे. तो रामायणाचं खूप आहे. म्हणजे आता पण आम्ही मुलांना कार्टून्स वगैरे दाखवतो, युजली रामायणाची किंवा अशी दाखवतो. हो. वाह. वा. क्या तर बात. त्यांना म्हणजे सियाला रामायण अख्खं खूप बेसिक्स आणि खूप डिटेलिंग पासून. हो, कारण रामायण आणि महाभारत या 2 गोष्टी आय थिंक शिकलं ना तर लाईफच शिकायला मिळतं. ऍब्सोल्युट. खरंय खरंय. आणि ह्या काही काही गोष्टी आपल्याकडच्या प्रिझर्व करणं हे महत्वाचं आहे. भाषा,
किंवा आपलं कल्चर नाही का? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता सगळेजण एवढे रिव्हर्ड पर्सनॅलिटी आहे, पण त्यांना जिजाऊनी महाभारत आणि हो रामायण ना. हे लहानपणी घोटवून शिकवून हो, घेतलं absolutely. आणि त्याच्यावर त्यांचं सगळं लाईफ आणि पुढचं हो. सगळं साम्राज्य उभं राहिलं. आई पण तुझी डॉक्टर आहे? हो. ओके. पॅथॉलॉजिस्ट आहेत. पॅथॉलॉजी. पण म्हणजे असंच बाबा दिवसभर बिझी, हा. सो आईने दोन्ही सांभाळलं. ओके. आमचा अभ्यास घेण्यापासून ते म्हणजे अगदी मी लहान असताना तर आई मला काही मॅचेसला आई घेऊन जायची स्टेडियमवर मॅच बघायला, इथपासून ते सगळं केलंय. आय रिमेंबर हिज फादर इज द लास्ट वर्ड इन इंटेन्सिव्ह केअर इन पुणे. म्हणजे कुठेही केस अडली की काय नाही, डॉक्टर प्रयागना विचारायचो. मला वाटतं पु ल देशपांडे पण प्रयाग हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होते. Yes. वा, त्या एक म्हणजे वेगळ्याच आठवणी असतील बरोबर. सरांच्या. अगदी. पण म्हणजे त्याचा बाबाचा इतका स्ट्रेसफुल जॉब तो करत असताना आईनी जे केलं हा, ते सोपं नाही. तुम्ही म्हणलात तसं की बरोबर. प्रोफेशन सांभाळणं, मुलं सांभाळणं, सांभाळणं, फॅमिली स्वतःचंही सांभाळणं. आणि त्यांना कल्चर पास ऑन करणं इट्स डिफिकल्ट. एक्झॅक्ट. नुसतं तुम्ही मुलं कसेही मुलं एनिवे वाढणारच आहेत. हो. परीक्षित, यू हॅव वर्क इन इंडिया ॲज वेल ॲज US. इथून तू MBBS मला वाटतं कराडला केलंस, हो. आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन इंटरनल मेडिसिन, नंतर इन्फेक्शस डिझीज, ट्रान्सप्लांट इन्फेक्शन्स हे सगळं केलं आणि मग परत आलास. आता याला मला वाटतं सगळं टोटल इट स्पॅन इज मे बी अराउंड अ डिकेड ऑर मोर दॅन दॅट. 16 वर्ष. 16 वर्ष. बाप. तर ह्या सगळ्या काळामध्ये इन्फेक्शन्स आणि इन्फेक्शस डिझीज मॅनेजमेंट याचा ओव्हरऑल भारतामधला ॲटिट्यूड, त्याचे फॅसिलिटीज आणि मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आणि अवेलेबिलिटीज, ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल सिस्टीममध्ये काय तुला कम्पॅरिझन फरक वाटतं? कॉमेंट ऑन बोथ अँड द चेंज. सो सर, म्हणजे इन्फेक्शस डिसिजेसच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं बघायला गेलं तर आपले चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. कारण पब्लिक क्लिनलीनेस, पॉप्युलेशन, ह्या सगळ्यांनी आपलं बर्डन इतकं आहे. कारण इन्फेक्शस डिसिजेसची जर्नी ही खूप या बेसिक गोष्टींमध्ये चालू होते की आपलं बर्डन का असावं. TB किंवा टायफॉइड सारख्या गोष्टी, मलेरिया, डेंग्यू सारख्या गोष्टी, याच्यामध्ये पब्लिक हेल्थ, क्लिनलीनेस, स्वच्छता, बेसिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये खूप अंतर आहे अजून. अनफॉर्च्युनेटली आपण किती छान पुढे आलो तरी ती गॅप मोठी आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींनी आपलं इन्फेक्शस डिसिजेसचा सिनारिओ क्वाईट चॅलेंजिंग आहे. अनरेग्युलेटेड प्रिस्क्रिप्शन्स हे आपल्याकडचे चॅलेंजेस आहेत. ट्रेनिंग आता आपल्याकडे छान वाढायला लागले, म्हणजे गेल्या 2 डिकेड्समध्येच हे सगळं चालू झालेलं आहे. तर त्यामुळे ही जर्नी आता चालू झालेली आहे आणि अजून आपल्याला भरपूर एक्सपर्टीजची गरज आहे, पण ती आता गॅप हळूहळू का होईना ब्रिज व्हायचा प्रोसेस चालू झालेला आहे. अमेरिकेमधले चॅलेंजेस वेगळे आहेत. म्हणजे अमेरिकेमधल्या चॅलेंजेस ऑफकोर्स सिस्टीमचे एक वेगळे चॅलेंजेस आहेत, त्याच्यामध्ये वेटिंग पिरियडचे चॅलेंजेस आहेत, फायनान्शियल चॅलेंजेस आहेत. सो अमेरिकेतले चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रत्येक कंट्रीचे चॅलेंजेस वेगळे असतात. मला असं वाटतं की पेशंट सॅटिस्फॅक्शन आणि कनेक्शन हा जो भाग आहे, दॅट डेफिनेटली आय हॅव एन्जॉयड मोर इन इंडिया. ओके. meaningfully contributing, connecting with your patients. Of course, it's not about America versus India, it's about हे आपलं घर असणं. त्यामुळे आपल्या घरी नेहमीच आपण लोकांशी जास्त चांगलं कनेक्ट करतो. बरोबर. अमेरिकेतलं ट्रेनिंगचं स्ट्रक्चर, सायन्सला प्राधान्य देणं, या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. राईट. पण इंडियामधलं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप डेफिनेटली एन्जॉयबल आहे. हो, ओके. डज इट मीन दॅट की वी आर फार बिहाइंड इन द सायंटिफिक आस्पेक्ट ऑफ? नाही, बिलकुल नाही. मला नाही वाटत असं की वी आर बिहाइंड. आपल्याकडचं मला फक्त असं वाटतं की खूप मोठा स्पेक्ट्रम आहे आणि ते आपण प्रत्येकच गोष्टीत बघतो की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागे आहोत का. तर असं नाही की आपल्याला काही गोष्ट बांधता येत नाही. आपल्याला इतके छान एअरपोर्ट्स बांधता येतात किंवा आपल्याला कोस्टल रोड किंवा बांद्रावरली सीलिंग बांधता येते किंवा आपल्याला नवीन इतके छान प्रोजेक्ट्स करता येतात, पण आपल्याकडे युनिफॉर्मिटी नाहीये. शेजारच्या रस्त्यावर अजून आपल्याकडे खड्डे आहेत. तर त्यामुळे आपल्याकडे हा जो स्पेक्ट्रम आहे ना, तोच आपल्या फील्डला पण ऍप्लिकेबल आहे. सो आय डोंट थिंक आपल्यामध्ये ती ॲबिलिटी नाही असं नाहीये. आपल्याकडे जस्ट त्याचं स्पेक्ट्रम खूप व्हेरिएबल. सो अनइवन वर खाली आहे. मुंबई कशी वर खाली आहे की नाही, तसंच प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे भयंकर सुंदर एरियाज पासून ते खूप चॅलेंजेस असलेले एरिया जसं आपल्या प्रत्येक सिटीमध्ये आहे. एक्झॅक्टली. सो आपली युनिफॉर्मिटी आणि एक बेसिक स्टँडर्ड त्यामुळे खाली जातं. पण ओव्हरऑल मेडिकल सिस्टीम जर बघितली, म्हणजे यू हॅव वर्क इनसाइड अँड यू प्रॉब्ली हॅव सीन आउटसाइड ऑल्सो ऑफ US सिस्टीम. तर आपल्या इथली सिस्टीम आणि तिथं काय फरक काय? सो आपल्या इकडच्या सिस्टीममध्ये आय थिंक पेशंट्सला ऍक्सेस खूप जास्त छान आहे.
म्हणजे डॉक्टर्स पर्यंत पोहोचणं, टेस्टिंग होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच कमी चॅलेंजेस आहेत. सो रुटीन पेशंट वर्कला आपण खूप लोक बघतो, जसं मला म्हणतात की NRIs त्यांच्या रूट्स पेक्षा जास्त रूट कॅनलसाठी इंडियामध्ये येतात. सो तसं आपल्याकडे ऍक्सेस टू एखादं एक्झाम्पल देऊन सांगशील काय? हे मला प्रेग्नन्सी मध्ये हो, जाणवतं ऍक्च्युली. हो. सो Okay. आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो आणि वेन वी केम बॅक आय रिअलाइज सम 2-3 kgs वेट ड्रॉप Okay. ड्युरिंग माय प्रेग्नन्सी वन आय वॉज देअर. तर मी त्यांना फोन केला हा. की मला भीती वाटत होती हो मला हम्म. आय वॉन्ट टू टॉक टू द गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे हम्म. OBGYN की मला का असं होतंय. आय वॉन्ट टू टॉक टू ओनली द आय कुड रीच टिल ओनली द नर्स Oh, अँड वॉट एव्हर. आणि weekend होता. हो वीकेंड. So शनिवार रविवार पण नाही. पण इव्हन वीकडेला नंतर मी केला नाही. नर्सनीच मला जे काय तिचा नॉलेज तेवढं आपल्याला नॉलेज म्हणजे बिंग As a doctor, you know. एक्झॅक्टली. बट आय कुड नॉट रीच द OBGYN अपार्ट आउटसाइड माय युज्युअल अपॉइंटमेंट की नेक्स्ट अपॉइंटमेंट मध्ये मला विचारता आलं तर विचारायचं. आणि अनलेस ER ला जावं लागलं तर पण यू कॅनॉट रीच द डॉक्टर असं रॅन्डमली फोन करून की मला असं होतंय तर मी काय आणि एस्पेशली स्पेशालिस्ट डॉक्टरला आपण आपली सिस्टीम इझियर व्हॉट्सअप केलं पटकन. नाही 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 नाही. हा. आपली नाही. सिस्टीम इझियर आहे टू Easier नॅव्हिगेट. आहे, correct. बऱ्याच पेशंट्सला आपण मगाशी जे बोललो ते की आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल की त्याची किंमत कळते. हम्म. सो कधी कधी आपल्याला ऍज अ पेशंट आपल्या इंडियन सिस्टीमची किंमत कळत नाही बाहेरच्या देशात गेल्याशिवाय. हा. म्हणजे माझे इंडियाबद्दलचे पर्स्पेक्टिव्ह अमेरिकेत राहून आल्यानंतर खूप जास्त बदलले. माझं इंडियाचं प्रेम पण खूप जास्त वाढलं क्या अमेरिकेत राहून आल्यानंतर. तर त्यामुळे आपल्या सिस्टीमच्या चांगल्या गोष्टी आपल्याला बाहेर जाऊन कळतात. सो आपल्या Correct. सिस्टीम मधले ऍक्सेस ईज ही खूप जास्त छान आहे आणि ती आपण व्हॅल्यू केली पाहिजे. बरोबर. इज देअर एनी कॉमन मिथ अबाउट इन्फेक्शन? सो एक कॉमन मिथ म्हणजे की एव्हरी इन्फेक्शन रिक्वायर्स अन अँटीबायोटिक. आय थिंक हा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण इन्फेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. व्हायरल असतात, बरोबर. बॅक्टेरियल असतात, पॅरासायटिक असतात, फंगल असतात. सो एव्हरी इन्फेक्शन इज नॉट इक्वल टू अन अँटीबायोटिक. हे एक महत्वाचं आहे. वॅक्सिनेशन्स ही एकंदरीत भीतीदायक गोष्ट आहे. अशा काही वॅक्सिन बद्दल मिथ्स आहेत. सो मला वाटतं वॅक्सिनेशन कडे आपण पॉझिटिव्हली बघणं. प्रत्येक इन्फेक्शनला अँटीबायोटिक ची मुळीच गरज नाहीये. बरोबर. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कधी डॉक्टरांकडे जायचं ही गोष्ट महत्वाची. म्हणजे काही आपल्या समाजामध्ये इन जनरल टॉलरन्स खूप जास्त आहे वेस्टर्न समाजापेक्षा. सो सिम्पटम्स अंगावर काढण्याची पद्धत खूप आहे आणि मग ऐन वेळेस जेव्हा खूपच वाढायला लागतात गोष्टी तेव्हा काही लोक आपल्याकडे डॉक्टरांकडे येतात. सो योग्य वेळेस डॉक्टरांकडे जाणं, डॉक्टरांना ट्रस्ट करणं, या गोष्टी आय थिंक खूप अत्यंत गरजेच्या आहेत. नाही, आता मी आमच्या बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजात वावरतो, बघायलाही मिळतं की जखम झाली लागलं तर तिथं काळी माती लावायची. ते माती लावली, त्यात मातीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात म्हणून जसं म्हणून तिथं ते माती किंवा बॉडी फ्लुइड्स म्हणजे बऱ्याच वेळा साप चावला तर तिथे थुंकी लावतात किंवा जखम झाली तरी तिथे थुंकी लावतात. अशा ज्या गोष्टी आहेत या कितपत अप्रोप्रिएट आहेत म्हणजे इन्फेक्शस डिसीज पॉईंट ऑफ व्ह्यू? म्हणजे त्याच्यामध्ये लॅक ऑफ व्हॅलिडेशन प्रचंड आहे. आता ह्या काही ज्या प्रथा आहेत त्याचं ओरिजिन आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इट मे बी स्टार्टेड आउट विथ सम हिंट ऑफ कॉमन सेन्स इन दॅट. पण तो काळ वेगळा होता वेन यू हॅड नथिंग एल्स. प्रोबेबली दोज थिंग्स वर ऍप्लिकेबल की माझ्याकडे जर काहीच दुसरं नसेल तर मी टॉवेल बांधणं वर्सेस आता मॉडर्न मेडिसिनची मदत घेणं. सो काळाप्रमाणे ह्या प्रथा सुद्धा बदलल्या पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. आता हाऊसहोल्ड साठी तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन? सो मला असं वाटतं की वॅक्सिनेशन हे फार महत्वाचं आणि मोस्ट लोक कुठल्या ना कुठल्या तरी वॅक्सिनसाठी क्वालिफाय होतातच. म्हणजे फ्लू पासून ते काही इतर वॅक्सिन्स पर्यंत. सो प्रत्येकाला वॅक्सिन म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? म्हणजे आपण वॅक्सिन ऐकतो पण फॉर सिम्पल वर्ड्स फॉर पीपल टू अंडरस्टँड, कारण त्यामुळे प्रॉब्लेम मिथ्स जरा कमी होऊ शकतील. व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट? सो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं किंवा क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर वॅक्सिन म्हणजे नेट प्रॅक्टिस आहे आपल्या बॉडीची. की खरी मॅच जेव्हा खेळण्याची वेळ येते तेव्हा चांगली नेट प्रॅक्टिस केलेली असेल तर आपल्याला तो बॉलर फेस करतायत. राईट. सो आपल्या बॉडीने जर नेट प्रॅक्टिस केलेलीच नसेल आणि डायरेक्टली मॅच मध्ये गेलो आपण बोर्ड तर त्यामुळे आपल्या बॉडीने तो जंतू बघितलेला असेल, त्याची सवय असेल तर आपला रिस्पॉन्स चांगला असतो. कारण की इन्फेक्शनचे आउटकम्स हे बरोचसे बॉडीच्या रिस्पॉन्सवर आपण किती जरी बाहेरनं औषधं ओतली तरी बॉडीचा रिस्पॉन्स हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. कंट्रोल्ड एक्सप्लोजन म्हणावं. एक्झॅक्टली. बरोबर. राईट. सो वॅक्सिनेशन्स ओल्ड एजला पण देतात का फक्त लहान मुलांना? नाही, भरपूर ओल्ड एजला देता येतात. म्हणजे प्रत्येक वॅक्सिनचं इंडिकेशन वेगळं आहे की कोणामध्ये ती द्यावीत. न्यूमोनियाचं वॅक्सिन म्हटलं तर ते कोणामध्ये द्यावं,
किंवा फ्लूचं वॅक्सिन म्हटलं तर ते कोणामध्ये द्यावं, असं प्रत्येक. आणि आता भरपूर वॅक्सिन्स आहेत, अजून येत आहेत. डेंग्यूचं वॅक्सिन कदाचित यावर्षी किंवा पुढच्या वर्षी इंडियामध्ये येईल. सो हो का? इतके महत्वाचे वॅक्सिन्स आहेत. म्हणजे डेंग्यू सारखा जर आजार बघितला ज्याला औषध काहीच नाही, आणि प्रिव्हेन्शन त्याचं म्हणजे इज इक्वल टू स्वच्छता, जे आपल्याकडे सोपं नाही. तर त्यामुळे आपल्याकडे आहे काय डेंग्यूला फाईट करायला? राईट. पण आता आपल्याकडं यू आर एक्सपर्ट इन इन्फेक्शन्स, एस्पेशली ट्रान्सप्लांट इन्फेक्शन्स, पण आपला ओव्हरऑल आपल्या कंट्रीचा जर इन्फेक्शन बर्डन बघितला हो. तर हे ट्रान्सप्लांट इन्फेक्शन्स किंवा हॉस्पिटल इन्फेक्शन्स खूप मायनर आहेत हो. प्रपोर्शन. तर जे कॉमन इन्फेक्शन्स आहेत ते होऊ नयेत किंवा ते झाले तर त्याची मॅनेजमेंट कशी करावी, असे काही प्रिन्सिपल्स तुला सगळ्या लोकांसाठी सांगता येतील का ॲट लार्ज, विच विल रिड्यूस देअर मॉर्बिडिटी किंवा चान्स ऑफ मॉर्टॅलिटी? करेक्ट. मग मला असं वाटतं की वॅक्सिनेशन ह्याच्याबद्दल आपण बोललो. दुसरं भाग म्हणजे रुटीन स्क्रीनिंग. आपल्याकडे जरा कमी प्रमाणामध्ये, अमेरिकेमध्ये रुटीन स्क्रीनिंगवर भर खूप जास्त आहे. रुटीन स्क्रीनिंग म्हणजे काय की दर काही महिन्यानंतर वर्षांनंतर बघणं की मला डायबिटीस आहे का, माझं कोलेस्ट्रॉल कसं आहे, माझं ब्लड प्रेशर कसं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम आला तर आपण बऱ्याचशा या गोष्टी शोधतो. तर त्यामुळे रुटीन स्क्रीनिंग ही गोष्ट महत्वाची आहे. कारण की बऱ्याचशा वेळेस कधी कधी एखादं खराब फंगल इन्फेक्शननी पेशंट येतो आणि तेव्हा कळतं की त्याला डायबिटीस आहे, जो इतक्या वर्ष डायग्नोजच नाही झालेला. हा जर कदाचित 2 वर्षांपूर्वी डायबिटीस डायग्नोज झाला असता आणि शुगर कंट्रोलमध्ये असती तर आज कदाचित त्याला ते खराब फंगल इन्फेक्शन झालं नसतं. तर त्यामुळे रुटीन स्क्रीनिंग हे महत्वाचं आहे. स्वच्छता, बेसिक गोष्टी तर आहेतच. आपल्याकडे खूप जास्त सोशल कल्चर आहे देशामध्ये. म्हणजे जर आपण काही कंट्रीजला गेलो की रुटीनली, आता काही ईस्टर्न एशियन कंट्रीजमध्ये आपण गेलो तर रुटीनली लोक जरा जरी सिम्पटम्स असतील तरी मास्क घालतात वर्कप्लेसला. आपल्याकडे कोविडच्या आधी असं नव्हतं, बिलकुल असं नव्हतं. त्यामुळे ही रुटीनची थोडीशी काळजी घेणं की एखादी वल्नरेबल व्यक्ती घरामध्ये असेल की जिला कॅन्सर आहे किंवा एल्डरली आहे किंवा इम्युनिटी कमी करणाऱ्या औषधांवर आहे, तर इन्फेक्शन झालेल्या लोकांनी त्या व्यक्तीच्या जवळ नाही जावं. रुटीन स्वच्छता, त्याच्यामध्ये डाएट आलं, त्याच्यामध्ये सो रुटीन एक्सरसाइज आणि इम्युनिटी ची क्लोज लिंक आहे. इव्हन मला वाटतं शिंकणे, खोकणे या बाबतीत सुद्धा आपल्याकडे फार ट्रेनिंग दिलं जात नाही. म्हणजे लहानपणापासून जे मुलांना शिकवलं पाहिजे, इव्हन कव्हर करून, जे युएस मध्ये किंवा बाकीच्याही देशांमध्ये केलेलं आहे. करेक्ट. सो आय थिंक हा थोडासा कल्चरल चेंज आपल्याकडे यायला पाहिजे. कदाचित नवीन जनरेशन पर्सनल हायजीन म्हणजे हँड वॉशिंग आपल्याकडे फार कॉमन नाहीये. पर्सनल हायजीन महत्वाचं आहे याच्यामध्ये, नाही? सो आता नाव लेट्स गो टू येस, कपल क्वेश्चन्स. Who is more likely to give medical advice at home? At home. And But only when asked. and who is more likely to give advice at home? What do you admire most about each other's professional journey? हर जर्नी मी परसिव्हिअरन्स आणि रेझिलियन्स. Okay. And you? Him, the sheer brilliance that comes along. म्हणजे सिम्पली म्हणायचं झालं तर the reading that I used to do in 2 hours in MBBS, he would finish in half an hour. So that mere brilliance has always it's something I've really admired since the starting. Who says sorry first? Him. What is the strength of your relation? Compatibility. Okay. Who is more? What do you think? I think so. Compatibility. Whatever she says. I say sorry first. That's the step. Who is more disciplined? Me. Oh, By far. Undisputed. चॅलेंजच नाही त्याच्यात. Oh, poles apart. Dream vacation city means which city? इंडियामध्ये धर्मशाळा, राजस्थान, धर्मशाळा, केरळ. येस. Yes. आउटसाइड इंडिया, एम्स्टरडॅम. Amsterdam. Now, interesting part, rapid fire. अमृतापासून रिसर्च वर्क और सायंटिफिक रायटिंग? Scientific writing. ॲज अ हॉबी, रायटिंग और रीडिंग? Writing. इंडिया और US? Where did you grow more? Grow US. One skill every doctor must learn outside medicine? Empathy. Hmm? Empathy. Empathy. Wow, fantastic. Wow, Great. I think so. I agree with you. fantastic. Now, Parikshit, for you, one word to describe COVID duty.
चॅलेंजिंग. चॅलेंज. ओके. कॉफी और स्लीप ड्युरिंग रेसिडेन्सी? स्लीप बाय फार ॲट एनी टाइम ड्युरिंग माय लाईफ. मोस्ट अंडररेटेड इन्फेक्शन पीपल इग्नोर? आय थिंक इन्फेक्शन इटसेल्फ, म्हणजे खूप पेशंट्स येतात आणि म्हणतात इन्फेक्शनच आहे ना. एनी इन्फेक्शन. वन हॅबिट एव्हरीवन शुड अडॉप्ट फॉर बेटर हेल्थ? वॉकिंग. Okay. US or India, where did you learn more? लर्न आय हॅव टू से US. US. Okay. अक्कल सगळ्यात जास्त कुठं शिकेल? अक्कल नक्कीच घरीच यायला लागली अक्कल. आणि इंडियात डेफिनेटली इंडियात अक्कल जास्त आहेत. गोइंग बॅक टू दॅट हा. क्वेश्चन, स्टील आय कंटिन्यू टू लर्न अ लॉट इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये आता आय थिंक डिसेमिनेशन ऑफ नॉलेज खूप छान आहे. एव्हरी टाइम दॅट मी कितीतरी गोष्टी इव्हन आयडी मधल्या ह्या लास्ट 7-8 वर्षात इंडियामध्ये खूप जास्त शिकलोय अमेरिकेपेक्षा. ऑल्दो फॉर्मल ट्रेनिंग अमेरिकेत अतिशय सुंदर आहे, स्ट्रक्चर्ड आहे, पण आय थिंक इंडियामध्ये प्रॅक्टिस तुम्हाला Practical इतक्या knowledge. गोष्टी शिकवते Correct, correct. आणि युअर थ्रोन इन टू सो मेनी सिच्युएशन्स की आणि आता लकीली आमच्या फील्डमध्ये पण भरपूर डिस्कशन्स होतात. खूप छान नॅशनल एक्सपर्ट्स आहेत आयडी मध्ये. सो इंडियामध्ये मी ॲज मच शिकलोय. सो प्रॉब्ली आय वुड चेंज दॅट आन्सर अँड से की बोथ. India. No. Okay, both. बोथ. Favorite cricketer of all time? सचिन, नो ब्रेनर. Best captain, MS Dhoni or Ricky Ponting? नाही, MS धोनी. सॉरी. MS धोनी, कारण की रिकी पॉन्टिंग हॅड अ मच बेटर टीम ॲट हिज डिस्पोजल. Okay. Describe cricket in one word? लाईफ. Great. Parikshit, now our previous guests, have conveyed and asked us to ask one question on their behalf for both of you. Whatever hobbies we have discussed, are those hobbies, what do they mean to you? Do they mean escape or are they stress busters? तो आय थिंक एस्केप आणि स्ट्रेस बस्टर मध्ये थोडासा ओव्हरलॅप पण आहे या टर्म्स मध्ये, की पण मी त्याच्याकडे धोनी म्हणून नाही बघत की आय डोंट वॉच क्रिकेट टू गेट अवे फ्रॉम सम स्ट्रेस किंवा टू एस्केप सम रियालिटी. आय वॉच क्रिकेट बिकॉज आय लाईक वॉचिंग क्रिकेट. It's your passion. एक्झॅक्टली. Yeah. So neither of the two, एक्झॅक्टली. or probably a bit of both. प्रॉब्लेम नायदर ऑफ द टू मला वाटतं. Neither of the two. Neither of the I agree. I agree. It's something that gives us happiness rather than relieve stress or Oh. escape from some pain or any such thing. I think it is a source of happiness करेक्ट. than anything. I mean, even if you are not in stress, you would Then like also, to. I think this is Exactly. probably the best way to describe a hobby. हो ना, म्हणजे हॅपी मुमेंट मध्ये छान सगळं वाटत असताना सुद्धा जी गोष्ट आपल्याला करायला आवडते Correct, correct. त्याला मी हॉबी म्हणतो. Right, right. बरोबर आहे. Perfect. Perfect. Now, tell us one question which you would like us to ask to our next guest. If they are a doctor, do you regret being a doctor at any point of time? आणि जर डॉक्टर झाला नसतात तर काय झालं असतं? Okay. Good. Nice. IPL, which is your favorite team? RCB. And yours? मुंबई इंडियन्स बाय फार. Oh. Whom do you think you will be winning this time? Winning team this time? आय थिंक राजस्थान. No, I think RCB can win. Most promising batsman of the newer lot? So Vaibhav Suryavanshi. वैभव सूर्यवंशी इज द मोस्ट टॉक्ड अबाउट. Yes. In your opinion? वैभव सूर्यवंशी आय थिंक सो, पण खूप इट्स टू अर्ली टू से दॅट. टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिल ऑल्सो. Okay. And bowler? Bowler. बॉलर फ्युचरसाठी विचारताय? IPL. Most promising bowler right now. Of the younger lot. यंगर लॉट. Prominent. अनफॉर्च्युनेटली स्ट्रायकिंग बॉलर्स कमीच झालेत आयपीएल मध्ये, नाही का? It's a batsman's. वन टाइम वंडर्सच आहेत की एखाद्या मॅच मध्ये छान खेळतात. But like लंबी गवस काय घोडा म्हणतो ना आपण, तसं कुणी आहे? तसं कठीणच दिसतंय जरासं. यावेळेस अजून तरी नाही असं कोणी दिसलं. नाही कुणी वाटत. नाही. अवघड आहे सांगणं खरंच. दॅट रिफ्लेक्ट्स ऑन की किती बॅट्समन डॉमिनेटेड झाले. हा, बॅट्समन डॉमिनेटेड झाला. असं वाटतं की फार मला टेक्निकल नाही बनवायचं क्रिकेट बद्दल हा शो, पण पिच आउटसाइड लेगवर पण परत विचार केला पाहिजे, कारण की लेग स्टम्पच्या बाहेर बॉल पिच झाला की ऑटोमॅटिकली एलबीडब्ल्यू नॉट आउट होऊन जातो.
तर अशा काही गोष्टींबद्दल परत विचार केला पाहिजे. Right. हा जो असतो ना त्याला इम्पॅक्ट सब जो म्हणतात हो, आयपीएल मध्ये, even that एक is- 12वा प्लेअर आयपीएल मध्ये खेळू शकतो. ऍट हा. सम पॉइंट ऑफ टाइम ते सबस्टिट्यूट करतात, त्याच्याने पण फार जास्त बॅटिंग फ्रेंडली होतात कारण ऍडिशनल Right. बॅट्समन मिळतो टीमला. सो आय थिंक थोडं बॉलर्सच्या दिशेने काहीतरी केलं हे पाहिजे. थोडं स्लेवरी सारखं वाटतं. थोडं. बॉलर बिचारे बॉल टाकतात हा. नाही. हो. म्हणताय. आणि Time खूप जास्त एफर्ट लागतो ऍज अ बॉलर. खरंच म्हणजे फार जास्त क्रिकेट, इतकं क्रिकेट असं बॅट्समन फ्रेंडली व्हायला लागलं ना तर बेसबॉल सारखं होऊन जाईल. राईट. आतापर्यंतच्या सगळ्या आयपीएल मध्ये तुमचा सगळ्यात फेवरेट कॅप्टन कुठला? MS धोनी. माझा रोहित शर्मा. कोण? रोहित शर्मा. रोहित शर्मा. Yes. आयपीएलचा. हो. Yes. आयपीएलचा. ओके. डू यू थिंक आयपीएल इज अ बॅड थिंग और गुड थिंग फॉर इंडियन क्रिकेट? आय थिंक इट्स अ गुड थिंग. कारण काय की आयपीएल मध्ये जो कॉन्फिडन्स आपल्या यंगस्टर्सला मिळालाय, आणि मला दुसरं काय आयपीएलचं आवडतं की आपण आयपीएल कडे आयपीएल म्हणून बघतो. आयपीएल पासून इतर स्पोर्ट्सचं रेनेसान्स पण चालू झाला इंडियामध्ये. की फॉर एक्झाम्पल प्रो कबड्डी लीग चालू झाली किंवा इतर बऱ्याच स्पोर्ट्समध्ये ज्याच्यात बिलकुल पैसे नव्हते, की कबड्डी प्लेअर जर मी होईन असं म्हणला मुलगा घरी, तर आई वडिलांची रिएक्शन यूज टू बी की क्रिकेटचीच एकेकाळी तशी होती की तू स्पोर्ट्समध्ये जाऊन काय करणार आहेस. तर अशा स्पोर्ट्समध्ये जेव्हा पैसे यायला लागतील तेव्हाच आई वडील त्यांच्या मुलांना त्या फील्डमध्ये पाठवतील. सो आय थिंक द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ आयपीएल इज की इट हॅज शोन की इंडियामध्ये स्पोर्ट्समध्ये पैसे छान मिळू शकतात. आणि आय थिंक वी नीड टू लुक ॲट इट पॉझिटिव्हली. त्यांनी बिझनेस मॉडेल म्हणून तर ते ब्रिलियंट आहे, इकॉनॉमीसाठी छानच आहे. इतके फॉरेनर्स त्याच्यामध्ये लाईन अप करतात टू प्ले, सो इट इज गुड फॉर आवर इमेज ऑल्सो. आणि आय थिंक इट हॅज डेफिनेटली मेड इंडिया पॉवर हाऊस इन क्रिकेट. कारण की आता जर आपल्या टीमची लेवल पाहिली, आताच्या वर्ल्ड कपमध्ये जर आपले यंगस्टर्स पाहिले की अभिषेक शर्मा किंवा ईशान किशन, आणि हे ज्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करतात, तो कॉन्फिडन्स 90s मध्ये नव्हता. सो कंटिन्युअसली फॉर 2 months शेअरिंग द ड्रेसिंग रूम विथ द लाईक्स ऑफ रिकी पॉन्टिंग किंवा मुथ्या मुरलीधरन किंवा असे जे लेजंड्स आहेत गेमचे, यांच्याबरोबर 2 महिने या यंगस्टर्सना ड्रेसिंग रूम शेअर करणं इज अ ह्यूज एक्सपिरियन्स. कमर्शियलाइज थोडंफार त्याच्याने क्रिकेट झालंय वगैरे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण कमर्शियलाइज तशा सगळ्याच गोष्टी झाल्यात. म्हणजे आयपीएलनी झालंय का, तर इन इट्स नॅचरल कोर्सच Right. कमर्शियलाइज झालंय. आय फील आयपीएल इज अ पॉझिटिव्ह थिंग. Fantastic. Good. I think it was fantastic to have you here. We had candid discussion about infectious diseases in general and then IPL also. So I think thank you so much. Thank you. Absolutely our pleasure. आणि Parikshit and Amruta. थँक्यू अमृता, थँक्यू Thank you. परीक्षित. Thank you so much. खूप मजा आली. मजा आली आम्हाला खूपच. येस. खूपच मजा आली.